ओके, सो हॅलो एव्हरीवन. आपण स्टार्ट करतो आहे आता डाटा सायन्स. तर आपण डाटा सायन्समध्ये करणार आहोत ऑल न्यूमरिकल्स सेम 6. तर बेसिकली माझ्याकडे आता तुम्ही बघताय जे फाईल तुम्हाला आता दिसते, दिस इज ऑल द न्यूमरिकल्स प्रेझेंट इन आर सिलेबस अँड आर क्वेश्चन पेपर्स. सो बेसिकली मी तुमच्यासाठी क्वेश्चन्स पण इथे फाइंड आउट करून ठेवलेले आहेत. हे बघा, टोटल 19 क्वेश्चन्स आहेत. तर माझ्याकडे बेसिकली 4 PYQ पेपर होते, तर त्यातून हे सगळे क्वेश्चन्स फाइंड आउट केलेले आहेत. तर आपण हे सगळे क्वेश्चन्स आता बघणार आहोत. लाईक आपण ईच अँड एव्हरी टॉपिक आता कवर करणार आहोत. हे डिस्क्रिप्टिव्ह पण, टाईम सिरीज पण आणि कोरिलेशनमध्ये कार्ल पियर्सन आपण करणार आहोत. बट स्पियरमॅन आय थिंक सिलेबसमध्ये नाही आहे की PYQमध्ये नाही आहे, त्यामुळे हा सोडून आपण बाकी सगळं करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. तर दिस इज माय PDF अँड आपण स्टार्ट करतो रिग्रेशन. आपण ह्यानुसारच जाऊ. तर आय एम स्टार्टिंग विथ रिग्रेशन. सो रिग्रेशन मोस्ट आस्क्ड क्वेश्चन आहे आपल्या सिलेबसमधला, अँड त्यासाठी आपण सगळे सिम्पल रिग्रेशन, मल्टिपल रिग्रेशन आणि कोरिलेशन कोएफिशियंट हे तिन्ही टाईप्स बघणार आहोत. ओके, सो स्टार्टिंग विथ रिग्रेशन. तर आपण आता बघतो आहे सिम्पल रिग्रेशन. सो बेसिकली आहे ना, आपण सगळे क्वेश्चन्स फक्त बघणार आणि इथले इथे सॉल्व्ह करणार आहे. मी ही PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि रिग्रेशनचे मी फक्त फॉर्म्युलेस लिहिलेत, बाकी सगळे आपण सॉल्व्ह एक्झाम्पल बघणार आहोत. सो रिग्रेशन मी ऑलरेडी सॉल्व्ह केले यूट्यूबवरती, ते तुम्ही चेक करू शकता. सो स्टार्ट विथ सिम्पल रिग्रेशन. तर सिम्पल रिग्रेशनमध्ये आपल्याला 2 गोष्टी माहिती असल्या पाहिजे, की एक तर असतो रॉ डेटा आणि एक असतो गिवन डेटा. अँड सेकंड थिंग, हे रॉ डेटा आणि गिवन डेटामध्ये फक्त, अँड सेकंड थिंग, ह्या 2 इक्वेशन्स आहेत, म्हणजे 2 टाईप्स आहेत. फर्स्ट इज समजा की y ऑन x आपल्याला फाईंड करायचं आहे, तर y इज इक्वल टू a प्लस bx इज वन फॉर्म्युला, वन इक्वेशन. अँड सेकंड इज y इज इक्वल टू ax प्लस b, दिस इज सेकंड इक्वेशन. सो बेसिकली आपण तर हा वालाच वापरतो. लाईक मोस्टली पीपल हा वालाच फॉर्म्युला वापरतात. बट काही ठिकाणी हा वाला लाईक MLमध्ये आहे ना, ते सांगतात की कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे आउट ऑफ दिस 2. सो ते तुम्ही बघा. बट मोस्टली तर हाच वापरतो, कारण की हा इझी पडतो. का ते तुम्हाला मी नंतरला सांगतो आता पुढे. सो लेट्स स्टार्ट. सो आपण आधी y ऑन x, सिम्पल रिग्रेशन हॅज 2 इक्वेशन्स, 2 थिंग्स फाईंड करायचे असतात, y ऑन x आणि x ऑन y. तर आधी आपण y ऑन x बघूया. तर y ऑन x काय आहे, तर फॉर रॉ डेटा y ऑन xचा फॉर्म्युला आहे y इज इक्वल टू a प्लस bx, वेअर byx म्हणजे y ऑन x म्हणून yx, byx इज इक्वल टू समेशन ऑफ n इंटू समेशन ऑफ xy मायनस समेशन ऑफ x समेशन ऑफ y अपॉन n इंटू समेशन ऑफ x स्क्वेअर मायनस द होल समेशन ऑफ x द होल स्क्वेअर. हा आपला फॉर्म्युला आहे. तर ह्याने आपल्याला काय भेटतो, byx इक्वल टू b इक्वल टू हा फॉर्म्युला, म्हणजे byxच b आहे. आता हा b आपल्याला भेटला आहे ह्या फॉर्म्युलाने. तर आता आपण फाईंड करणार a. तर aचा फॉर्म्युला काय आहे, y बार मायनस b x बार. सो हा y बार x बार काय आहे आपला, y बार x बार इक्वल टू समेशन ऑफ y अपॉन n समेशन ऑफ x अपॉन n, बेसिकली मीन आहे आपला. तर y बार x बारने इथे b ची व्हॅल्यू पुट करून आपल्याला a ची व्हॅल्यू भेटते. सो झालं, आपण byx फाईंड केला, आपण a फाईंड केला. सो y इज इक्वल टू a प्लस bx, दिस इज आर फॉर्म्युला, ज्यात आपल्याला a ची व्हॅल्यू माहिती आहे, b ची व्हॅल्यू माहिती आहे, आणि x ची व्हॅल्यू आपल्याला दिली असेल तर ती पुट करून आपण y ची व्हॅल्यू फाईंड करू शकतो. दिस इज आर y ऑन x, ज्यात आपण y ची व्हॅल्यू फाउंड करतो. आणि ह्यात आता गिवन डेटावाला असेल, तर गिवन डेटावालामध्ये काय असतं की ह्यात आपल्याला टेबल नसतो दिला. तर बेसिकली रॉ डेटामध्ये आपल्याला टेबल फॉर्मॅटमध्ये दिलं असतं, ज्यात वायचे व्हॅल्यू सॅम्पल्स आणि एक्सचे सॅम्पल्स असतात. मग त्यानंतर आपल्याला एक्स बार, वाय बार, समेशन ऑफ एक्स वाय वगैरे काय काय फाईंड करायचं असतं. तर इथे तसं नसतं दिलं. इथे सिग्मा एक्स, सिग्मा वाय, आर म्हणजे कोएफिशियंट कोरिलेशन, आणि एक्स बार, वाय बार म्हणजे मीन दिलेला असतो. सो टू फाईंड byx, आता y ऑन एक्सचं करतो म्हणून byx इक्वल टू r इंटू सिग्मा वाय अपॉन सिग्मा एक्स. सो वी गेट byx म्हणजे b ची व्हॅल्यू. आता ही b ची व्हॅल्यू पुन्हा आपल्या नॉर्मल इक्वेशनमध्ये टाकायची. आता रॉ डेटा आणि गिवन डेटामध्ये फक्त बीचाच फॉर्म्युला चेंज होतो. एकात तो समेशनवाला आणि एकात तो r इंटू सिग्मावाला, सिग्मा वाय अपॉन सिग्मा एक्स अपॉन एक्स वाय मायनस समेशन ऑफ एक्स समेशन ऑफ वाय अपॉन समेशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस समेशन ऑफ एक्स द होल स्क्वेअर, दोघांना एननी मल्टिप्लाय. तर ह्या 2 फॉर्म्युलाचाच फरक असतो. ए सेमच राहणार. बघा, ए वाय बार मायनस बी एक्स बार, वाय बार एक्स बार तर आपल्याला माहिती आहे, बीची व्हॅल्यू पुट केली, एची व्हॅल्यू भेटली,
पुन्हा ह्या फॉर्म्युलामध्ये पुट केलं, एक्सची जर एस्टिमेटेड व्हॅल्यू आपल्याला दिली असेल ती पुट केली तर आपल्याला वायची व्हॅल्यू भेटते. हा वाय ऑन एक्स आहे. आता एक्स ऑन वाय, तर एक्स ऑन वायमध्ये पण रॉ डेटा गिवन डेटा दोन प्रकार असतात. त्यात फक्त फरक काय, तर एक्स ऑन वाय इज एक्स इज इक्वल टू ए प्लस बी वाय. एक्सच्या जागेवरती बी ते व्हॅल्यूज रिप्लेस झाली. ह्याच्या फॉर्म्युलामध्ये पण आपल्याला बी एक्स वाय आहे, आता आधी बी वाय एक्स होता, आता एक्स वाय आहे. तर फरक काय येतो की फॉर्म्युलामध्ये वरचं सेमच राहतात. तर बघा फॉर्म्युला काय आहे, एन इंटू समेशन ऑफ एक्स वाय मायनस समेशन ऑफ एक्स समेशन ऑफ वाय अपॉन एन इंटू समेशन ऑफ वाय स्क्वेअर मायनस समेशन ऑफ वाय द होल स्क्वेअर. हा एवढाच फरक येतो. मग आता पुन्हा आपल्याला बीची व्हॅल्यू भेटली, ती बीची व्हॅल्यू इथे पुट केली. आता इथे काय आहे, एक्स ऑन वायमध्ये फॉर्म्युला काय आहे, ए इज इक्वल टू एक्स बार मायनस बी वाय बार. इथे काय होतं, ए इज इक्वल टू वाय बार मायनस बी एक्स बार. एक्स ऑन वाय आहे तर एक्स आधी बी वाय नंतर. इथे बीची व्हॅल्यू पुट केली, एक्स बार वाय बारची व्हॅल्यू पुट केली, ए भेटला. सो झालं. आता आपल्याकडे एची व्हॅल्यू आहे सॉरी बीची व्हॅल्यू आहे, वायची व्हॅल्यू पुट केली की आपल्याला एक्स भेटला. झालं आपला हा इक्वेशन पण, एक्स इज इक्वल टू ए प्लस बी वाय एक्स ऑन वाय. मग आता नेक्स्ट काय, गिवन डेटा. गिवन डेटामध्ये पण सिग्मा एक्स भेटलेला असतो, सिग्मा वाय असतो, आर असतो, एक्स बार वाय बार. इथे फक्त उलटं काय आहे, आर इज इक्वल टू सिग्मा एक्स अपॉन सिग्मा वाय. तिथे वाय ऑन एक्स होतं, इथे एक्स ऑन वाय आहे. का, तर एक्स आधी आहे वाय नंतर आहे म्हणून. मग परत एची व्हॅल्यू तर सेमच असणार, इक्वेशन सेमच असणार. मग हे दोन्ही पण आपल्या मेन इक्वेशनमध्ये पुट करायचे. हा मेन इक्वेशन आहे, हा लक्षात ठेवा. आणि मग वायची व्हॅल्यू दिली असेल तर ती इथे पुट करून एक्सची व्हॅल्यू भेटणार. आता आपण करतो आहे मल्टिपल रिग्रेशन. तर आता रिग्रेशन हा टॉपिकच 3 सब्जेक्टमध्ये आहे, DAV, ML आणि डाटा सायन्स. आता DAV ML तर AIMLचे सब्जेक्ट आहे, पण डेटा सायन्स सगळ्यांना आहे. तर DAV आणि MLमध्ये मल्टिपल रिग्रेशन्सचे पण 2 टाईप आहेत, एक रॉ डेटा, एक गिवन डेटा. तर DS आता आपण DSच्या पर्स्पेक्टिव्हने बघितलं तर DSमध्ये मोस्टली रॉ डेटाप्रमाणेच आहे. आणि रॉ डेटामध्ये कसं आहे की 2 इंडिपेंडेंट व्हेरिएबल अँड 1 डिपेंडेंट अँड 1 डिपेंडेंट व्हेरिएबल. तर मोस्टली तर हाच आहे, सगळीकडे हेच आहे, 2पेक्षा जास्त इंडिपेंडेंट व्हेरिएबल नाही घेत कोण. मोस्टली हाच फॉर्म्युला सगळीकडे यूज करतात. आणि त्याच्यात आपल्याला मोस्टली ह्याच फॉर्ममध्ये क्वेश्चन असतं. x1 x2 हे आपले इंडिपेंडेंट व्हेरिएबल आणि y आपला डिपेंडेंट व्हेरिएबल. सो y ऑन x1 x2 हा आपला फॉर्म्युला आहे. सो आपली मेन इक्वेशन काय बनते, y इज इक्वल टू बीटा नॉट प्लस बीटा 1 x1 प्लस बीटा 2 x2. आता ह्यात बीटा 1 इज असोसिएटेड टू x1, म्हणजे हा स्पेसिफिकली x1ला टार्गेट करतो और कन्सिडर करतो. अँड बीटा 2 इज असोसिएटेड टू x2, हा x2 वरती फोकस करतो. सो आता रॉ डेटामध्ये आपल्याला काय दिलं असेल, x1 x2 y हा असा आपला टेबल असेल, हे असे आपले टेबल असतील. तर ह्यातून आपल्याला 8 गोष्टी फाइंड आउट करायचे. ते 8 गोष्टी काय आहेत आपण बघूया. सो दिस इज आर 8 थिंग्स. काय आहे, समेशन ऑफ x1, समेशन ऑफ y, समेशन ऑफ x2, समेशन ऑफ x1 इंटू x2, समेशन ऑफ x1 y, समेशन ऑफ x2 y, समेशन ऑफ x1 स्क्वेअर, समेशन ऑफ x2 स्क्वेअर. तर ह्या 8 गोष्टी फाइंड केल्या वरती आपल्याला भेटणार 3 इक्वेशन्स. आपल्याला फाइंड करायचे 3 इक्वेशन्स, ज्या इक्वेशनने आपल्याला भेटणार विल गिव अस बीटाच्या व्हॅल्यू, म्हणजे बीटा 0, बीटा 1 आणि बीटा 2. हे आपल्याला 3 इक्वेशन्सने भेटणार. आता ते 3 इक्वेशन्स काय आहेत, तर हे आहेत ते 3 इक्वेशन्स. तर हे मी तुम्हाला नीट लिहून दाखवतो. पुन्हा ह्यात थोडे मिस्टेक्स आहेत, ते मी तुम्हाला नीट थांबा, मी तुम्हाला इथेच लिहून दाखवतो. ओके, तर मी आता तुम्हाला 3 इक्वेशन आपले लिहून दाखवतो. सो फर्स्ट इज समेशन ऑफ y इक्वल टू n बीटा नॉट प्लस समेशन ऑफ x1 बीटा 1 समेशन ऑफ x2 प्लस समेशन ऑफ x2 बीटा 2. आता इथे समेशन ऑफ x1 बीटा 1 लिहा किंवा बीटा 1 समेशन ऑफ x1 लिहा, सेमच आहे. तर मी चला हे उगाच कशाला, तर मी आपलं नॉर्मल जे आहे त्याप्रमाणेच लिहितो, उगाच काही फॉर्म्युलामध्ये चेंजेस नाही करत, म्हणजे आपल्याला नाही करत. एन बीटा नॉट बीटा 1 x1 प्लस बीटा 2 x2 हा आपला फर्स्ट फॉर्म्युला आहे. सेकंड फॉर्म्युला इज समेशन ऑफ बीटा 1 समेशन ऑफ x1 प्लस बीटा 2 समेशन ऑफ x2. परत सेकंड इज समेशन ऑफ x1 y इज इक्वल टू बीटा नॉट m समेशन ऑफ x1 प्लस बीटा 1 समेशन ऑफ x1 स्क्वेअर प्लस बीटा 2 समेशन ऑफ x1 into x2. थर्ड इज समेशन ऑफ x2 y इक्वल टू बीटा नॉट समेशन ऑफ x2 प्लस बीटा 1 समेशन ऑफ x1 into x2 प्लस बीटा 2 समेशन ऑफ x2 स्क्वेअर. आता तुम्ही बोलत असाल की
x1 β1ला x1² आणि β2ला x1 x2 घेतला सेकंड इक्वेशनमध्ये, मग थर्ड इक्वेशनमध्ये β1ला समेशन ऑफ x1 x2 आणि β2ला समेशन ऑफ x2² का घेतला, असं का? मग इथे फॉर्म्युला वरच्यासारखाच का नाही? तर ॲज आय सेड β1 इज असोसिएटेड टू x1 आणि β2 इज असोसिएटेड टू x2. तर आता इथे सेकंड इक्वेशनमध्ये काय होतं? त्यामध्ये तुम्हाला वेगळ्या कलरमध्ये दाखवतो. हां, तर इथे काय होतं की x2² x1² β1 इज असोसिएटेड विथ x1, म्हणजे काय ॲटलिस्ट वन टर्म तरी x1ची असलीच पाहिजे. तर इथे काय होत होतं? β1 x1² होतं, म्हणजे x1ची टर्म येत होती, झालं. β2मध्ये x1 x2ची टर्म येत होती, झालं. आता इथे काय झालं असतं, जर आपण इथे x2² घेतला असता तर β1मध्ये एक पण x1ची टर्म आलीच नसती आणि इथे β2चा तर काही विषयच नाही, पण इथे आलीच नसती. म्हणून इथे x1 × x2 घेतला, सो दॅट x1ची एक तरी टर्म यावी अँड β2 इज x2². समजलं लागतं? हे खूप इझी आहे, ते काही एवढं हे नव्हतं. सो दिस इज द रिझन. आता हे 3 इक्वेशन आपले 1, 2 आणि 3. आता ह्या 3 इक्वेशनचं आपल्याला ह्याला पुट करायचं आहे सायमल्टेनियस इक्वेशन ऑफ 3 अननोन. आता ते इक्वेशन काय आहे? तर 0x + 0y + 0z इज इक्वल टू ए. समजा आपण इथे काय नसतं, पण ए म्हणजे इथे 0 असतो, 0. आता आपला x काय? x इज इक्वल टू β0, y इज इक्वल टू β1, z इज इक्वल टू β2. मग आपल्याला ह्या तिघांचीच व्हॅल्यू फाईंड करायची, बरोबर? कॅल्क्युलेट β1 β2 β0 β1 β2. मग आता आपण सायमल्टेनियस आपल्या कॅल्क्युलेटरमध्ये सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये 3 अननोन्सच्या ह्याच्यात आपण आपले व्हॅल्यूज पुट करणार. मग आता n समेशन ऑफ x1 समेशन ऑफ x2, मग परत समेशन ऑफ x1 समेशन ऑफ x1², समेशन ऑफ x1 x2 सॉरी. तर हे सगळे व्हॅल्यूज पुट करून आपल्याला β0 β1 आणि β2ची व्हॅल्यू येणार. आता आपण आत्तापर्यंत किती इक्वेशन बघितले? तर फर्स्ट इज समेशन ऑफ y इज इक्वल टू समेशन ऑफ सॉरी इथे जागा नाही आहे, किती लिहितो मी. हां, तर आपण आत्तापर्यंत किती इक्वेशन बघितले? समेशन ऑफ y इक्वल टू n β0 + β1 समेशन ऑफ x1 + β2 समेशन ऑफ x2. सेकंड इज समेशन ऑफ x1 y इज इक्वल टू β0 + β1 समेशन ऑफ x1² + समेशन ऑफ β2 समेशन ऑफ x1 × x2. हा आपला सेकंड. आणि समेशन ऑफ x2y इक्वल टू β0 + β1 समेशन ऑफ x1 × x2 + β2 समेशन ऑफ x2². हे 3 इक्वेशन बघितले आपण, 1 2 3. आता ह्या तिघांच्या इक्वेशनमधून आपल्याला भेटलं β0 β1 आणि β2. मग आपलं फायनल इक्वेशन झालं काय? तर आपलं फायनल इक्वेशन आहे y इज इक्वल टू β0 + β1 x1 + β2 x2. आता ह्यात समेशन एक पण नाही येणार, ह्यात समेशन येणार नाही. तर ह्या इक्वेशनमध्ये आता आपण काय करू शकतो? तर x1 x2चे व्हॅल्यूज पुट करू शकतो आणि y फाइंड आउट करू शकतो. दिस इज आर रॉ डेटा फॉर मल्टिपल रिग्रेशन. आता हे जे मी एकदम नीट विथ सम सॉल्व्ह केलेले आहेत ते तुम्ही जाऊन चेक करू शकता जर तुम्हाला हवं तर. देन वी विल सी कोरिलेशन कोइफिशियंट. तर कोरिलेशन कोइफिशियंट म्हणजे R. हे काहीच इतकं मोठं नाही, खूप इझी आहे. आपल्याला फक्त रॉ डेटा किंवा गिवन डेटा दिला असणार, त्यामधून आपल्याला BXY और BYX फाइंड करायचे आणि मग त्याला अंडर रूटमध्ये मल्टिप्लाय करून जो पण आन्सर येईल तो आपला R असेल, कोइफिशियंट कोरिलेशन असेल. अँड बोनसमध्ये आपण बघतोय सिग्मा. तर सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय बेसिकली तर दिलेले असतात, बट जस्ट इन केस तुम्हाला जर काढायचंच असेल तर काय आहे फॉर्म्युला? समेशन ऑफ एक्स मायनस एक्स बार द होल स्क्वेअर अपॉन n आणि अंडर रूट. तर आता हा एक्स मायनस एक्स बार कसा? तर समजा की तुमचा टेबल आहे एक्स आणि वायचा. तर एक्स बार तर आपण कसा काढतो तुम्हाला माहितीच आहे, एक्सचा टेबल, वाय परत एक्स मायनस एक्स बार, वाय मायनस वाय बार आणि मग ह्याचं जे पण समेशन होईल त्याचा स्क्वेअर इथे लिहायचं आहे. ते समेशन थांबा, समेशन इथे पण सेम त्या अशा प्रकारे आपल्याला समेशन ऑफ एक्स मायनस एक्स बार भेटेल आणि हे सिग्माच्या व्हॅल्यूज आहेत. सो वी हॅव डन विथ आर रिग्रेशन. हे जे इन डिटेल्ड व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती भेटतील, सिम्पल रिग्रेशन, मल्टिपल रिग्रेशन आणि कोइफिशियंट कोरिलेशनवाले पण आहेत. सो यू कॅन चेक इट आउट. आता आपण मूव्ह करूया नेक्स्ट टॉपिककडे. सो व्हॉट इज आर नेक्स्ट टॉपिक?
आपला सिम्पल रिग्रेशन झाला. 2 लाईन रिग्रेशन म्हणजे तेच एक्स ऑन वाय फाईंड करायचं, वाय ऑन एक्स फाईंड करायचं. हे 2 लाईन रिग्रेशन आहे. मल्टिपल रिग्रेशन झालं, कोरिलेशन आर झालं. आता आपण बघूया प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. सो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन स्टार्ट करूया. ओके, सो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमध्ये आपण फर्स्टच आहे बायोनॉमियल डिस्ट्रीब्युशन. बायोनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय आहे तो आधी आपण बघूया. पी एक्स इज इक्वल टू एक्स, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स कॅपिटल एक्स स्मॉल एक्स इक्वल टू एन सी एक्स म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ पी रेस टू एक्स इंटू क्यू रेस टू एन मायनस एक्स. आता इथे आपला एक्स काय आहे, जी पण आपल्याला प्रोबॅबिलिटी फाईंड करायचं आहे ते जे सॅम्पल म्हणजे ज्या रिझनचं प्रोबॅबिलिटी फाईंड करायचं आहे ते मी तुम्हाला क्वेश्चनमध्ये सांगेल. एन इज आवर नंबर ऑफ थिंग्स. पी आणि क्यू काय आहे ते मी तुम्हाला आता पुढे क्वेश्चनमध्ये सांगेन. सो दिस इज बेसिकली आवर फॉर्म्युला. हा तुम्ही नीट लर्न करा. सो आता आपण बघूया की ह्यावरती क्वेश्चन कशा टाईपचे येतात. तर प्रोबॅबिलिटीमध्ये क्वेश्चन्स आहेत ना ते आता समजा की 3 मेन टाईप्स आहेत त्याच्यात, की ॲटलिस्ट थांबा जरा सर वाकडं होतं ते. तर ॲटलिस्ट, ॲट मोस्ट अँड एक्झॅक्ट हे 3 टाईप्स आहेत आपल्या क्वेश्चनचे. तर ह्या 3 टाईपमध्ये काय आहे ते आपण बघूया. तर हे बघा, ॲटलिस्ट म्हणजे काय, इट मीन्स द गिवन व्हॅल्यू विल बी स्टार्टिंग पॉईंट. म्हणजे काय, आता समजा की तुमच्याकडे 10 चॉकलेट्स आहेत, तर ॲटलिस्ट म्हणजे काय, तुम्ही समजा की यू हॅव इट ॲटलिस्ट 3 चॉकलेट्स म्हणजे 3 पासून चालू होणार, 3 पासून पुढचे नंबर. इट मीन्स द गिवन व्हॅल्यू विल बी स्टार्टिंग पॉईंट म्हणजे स्टार्ट 3 पासून होणार. ॲटलिस्ट 3 वॉचेस म्हणजे काय, सो इट स्टार्ट्स फ्रॉम 3 वॉचेस टू एन नंबर ऑफ वॉचेस म्हणजे जेवढी आपली रेंज असेल तेवढं. आणि ह्याला रिटर्न लिहितात कसे, तर पी एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू ॲटलिस्ट एन म्हणजे काय, नंबर ऑफ ॲटलिस्ट तो जो पण टर्म असेल. आता ह्या केसमध्ये आपल्याला ॲटलिस्ट व्हॅल्यू 3 आहे, तर 3 एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3. ॲटमोस्ट इज ऑपोजिट ऑफ ॲटलिस्ट. द काउंट स्टार्ट्स फ्रॉम 0 टू द ॲटमोस्ट पॉईंट म्हणजे आता ॲटलिस्ट जसा स्टार्टिंग पॉईंट होता, ॲटमोस्ट हा एंडिंग पॉईंट असतो जो नेहमी 0 पासून चालू होतो आणि कुठपर्यंत जातो, तर ॲटमोस्ट पॉईंटपर्यंत, एंडिंग पॉईंटपर्यंत. आता ह्यात एक्झाम्पल काय आहे, ॲटमोस्ट 30 पीपल, सो इट स्टार्ट्स फ्रॉम 0 टू 30. ह्याचा फॉर्म्युला काय आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज लेसर दॅन इक्वल टू 30. आता इन दिस केस 30 असं. थर्ड इज एक्झॅक्टमध्ये काय असतं, इट आस्क द एक्झॅक्ट डेटा. हाऊ मेनी पीपल हॅव 2 कार्स. आता 2 काय झालं, एक्झॅक्ट विचारलं त्यांनी, तुमच्याकडे 2 कार आहेत का, एकतर हो किंवा नाही, हे एक्झॅक्ट झालं. तर ह्याला कसं लिहितात, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू, आता इन दिस केस 2 असं. आता बोनसमध्ये मी तुम्हाला एक सांगतो, कॉम्प्लिमेंट रूल. सो कॉम्प्लिमेंट रूल काय आहे, की आता समजा की तुम्हाला रेंज दिले 1 ते 10, थांबा 1 ते 10 आणि त्यात समजा की 60 लोक एज्युकेटेड आहेत आणि 3 लोक फेल्युअर आहेत. तर 1 to 3 आणि 3 to 7 इज इक्वल टू 1 म्हणजे ह्याचा टोटल रेशिओ 1 होतो. सो बेसिकली आपण काय फाइंड आउट करतो, आता 3 to 7 म्हणजे 10 लोक आहेत, तर तुम्ही प्रत्येकाच्या आता 1 3 4 5 1 2 4 5 आता ह्यातले रँडम 3 लोक फेल्युअर आहेत आणि 60 लोक जे आहेत एज्युकेटेड आहेत. मग तुम्ही 60 लोकांकडे जाऊन चेक करत बसणार का की ते एज्युकेटेड आहेत का नाही, हे करायला लागू नये म्हणून आपण कॉम्प्लिमेंट रूल हे केला आहे, शोधला आहे. त्यात काय होतं की आता आपल्याला माहिती आहे 1 ते 3 आणि 3 ते 7 च्या मधला हे म्हणजे रेशिओ 1 आहे. तर 1 - 3 समजा 10 आहे म्हणजे 1 to 7 आणि 1 to 3 आणि 3 to 7च्या ह्याच्यातला डिफरन्स 10 आहे. तर 1 to 3 आता आपल्याला 3 to 7 शोधायचं आहे. 1 to 3 माहिती आहे, तर 3 to 7 इक्वल टू 10 - 1 to 3 तिकडे गेला तर किती, 3 - 3 किती होतात, 7. मग किती राहिले, 7. आपल्याला जे फाइंड आउट करायचं होतं ना 7, ते आपल्याला 7 काउंट करायच्या जागी 3 काउंट केलं आणि टोटलने आपण मायनस केलं तर आपल्याला ती रिमेनिंग व्हॅल्यू भेटली. हा त्याच्या मागचा लॉजिक आहे. मीन्स
आता 10 गाड्या आहेत तुमच्याकडे आणि त्याच्यातल्या 3मध्ये पेट्रोल नाही, तर तुम्ही 60 गाड्या ज्याच्यात पेट्रोल आहे ते शोधण्यापेक्षा 3 गाड्या ज्याच्यात पेट्रोल आहे नाही आहे ते शोधलं तर तुम्हाला ह्या 60 गाड्या आयडेंटिफाय करायला जास्त इझी पडेल ना. असं आहे ते. ह्या लॉजिकने कॉम्प्लिमेंट रूल बनवला आहे. सो त्याला आपण कसं लिहितो, आता समजा की ए इज समथिंग दॅट इज हॅपनिंग अँड ए नॉट इज समथिंग नॉट हॅपनिंग. सो टोटल पॉप्युलेशन इज 10. वी नो ओनली 10 पीपल डोंट हॅव 2 कार्स. आता फॉर एक्झाम्पल आपण घेतलं आहे 10 पीपल डोंट हॅव 2 कार्स. वी नो ओनली 3 पीपल डोंट हॅव 2 कार आउट ऑफ 10. मग आता नॉट हॅपनिंग म्हणजे समजा की ए कॉम्प्लिमेंट आहे 3 पीपल डोंट हॅव 2 कार. आता इन्स्टेड ऑफ फाइंडिंग 7 पीपल हू हॅव कार्स वी विल फाइंड 3 पीपल हू डोंट हॅव 2 कार्स. मग आपण कसं लिहिणार, पी ए इक्वल टू 1 मायनस पी ए इनवर्स. ह्याचा रिअल फॉर्म्युला कसा होतो, पी ए प्लस पी ए इनवर्स इक्वल टू 1. आता हा पी ए इनवर्स इकडे घेतला आपण तर आपल्याला पी एची व्हॅल्यू भेटली. हा ह्याचा सिम्पल रूल आहे. आता आपण क्वेश्चन बघूया, बायोनॉमियल डिस्ट्रीब्युशन. खूप इझी क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे तर 2 मिनटं. हां, तर क्वेश्चन काय बोलतं, wrist watch in box of 100. 10 are defective. If 10 watches are selected randomly, find the probability that 10 are defective, 10 are good, at least 1 is defective, at most 3 are defective. म्हणजे काय, आउट ऑफ 100 10 वॉचेस आर डिफेक्टिव्ह. हां, 10 वॉचेस आर डिफेक्टिव्ह. तर इफ वी टेक ए रॅन्डम सॅम्पल ऑफ 10 वॉचेस, फाइंड दॅट ऑल द 10 वॉचेस आर डिफेक्टिव्ह, ऑल द 10 वॉचेस आर गुड. मग परत ॲटलिस्ट, आता आपण ॲटलिस्ट काय बोललेलं, स्टार्टिंग पॉईंट. ॲटलिस्ट 1 वॉच इज डिफेक्टिव्ह, ॲटमोस्ट म्हणजे एंडिंग पॉईंट. ॲटमोस्ट 3 वॉचेस आर डिफेक्टिव्ह. हे आपल्याला 4 गोष्टी फाइंड आउट करायचे. सो बेसिकली वी विल स्टार्ट विथ गिवन. गिवन लिहायचं सर्वात तरी. काय आहे आपला गिवन, तर टोटल नंबर ऑफ वॉचेस n इक्वल टू 100 आपल्याला माहिती आहे. n इक्वल टू 10 हा छोटा n म्हणजे जे आपण यूज करणार आहोत तो कसा फाइंड आउट करायचा, तर हा n नेहमी विथ ॲक्शन असतो. आता 10 वॉचेस आर सिलेक्टेड, परत 10 बुक्स आर रीड, म्हणजे जे पण ॲक्शन डिनोट करतो ना तो आपला स्मॉल n असतो, ज्याच्यावरती आपल्याला त्या सॅम्पलवरती आपल्याला सगळं कॅल्क्युलेशन परफॉर्म करायचं आहे. सो 10 वॉचेस आर सिलेक्टेड ॲक्शन आहे तर 10, n इज इक्वल टू 10. आता डिफेक्टिव्ह रेट काय आला आपला 10, कसा तर 100 आणि हा 10, मग 10 काय झाला 10% झाला. आता पी प्रोबॅबिलिटी आहे, ह्या आपल्याला पी आणि क्यू फाइंड करायचं आहे. आता मी तुम्हाला सांगत होतो ते मी तुम्हाला सांगतो. बायोनॉमियल डिस्ट्रीब्युशन हा कशासाठी मोस्टली वापरतात, तर हे 2 गोष्टींना कंपेअर करायसाठी वापरतात. म्हणजे ह्यात नेहमी 2 गोष्टी असतात, एकतर 1 किंवा 0, येस किंवा नो, ऑन किंवा ऑफ. ह्या अशा 2 गोष्टीवरती जर बेसिस असेल क्वेश्चन, 2 गोष्टीवरती, तर आपण हा बायोनॉमियल डिस्ट्रीब्युशन वापरतो. आत्ता पण आपल्याकडे 2च गोष्टी आहे, एकतर आहे डिफेक्टिव्हबल वॉच और गुड वॉच. तर आता प्रोबॅबिलिटी काय आहे, ह्याच्यात काय लिहिले बघा, 10 आर डिफेक्टिव्ह म्हणजे काय, आउट ऑफ 100 10 किती झालं 10%, म्हणजे 10%चं काय 0.1 डिफेक्टिव्ह आहे. तर आता क्यू आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. खूप इझी आहे. तर ह्याचा फॉर्म्युला काय असणार, पी प्लस क्यू इक्वल टू 1. आता पी आपल्याला माहिती आहे 0.1 प्लस क्यू इक्वल टू 1, क्यू इक्वल टू 1 मायनस 0.1, क्यू इक्वल टू 0.9. आता हे आपण इथे पण लिहू शकतो, आपल्याला मार्क्स भेटणार ऑब्व्हियसली. ते जर तुम्ही पुढे रॉंग केलं तर ह्याचे मार्क्स भेटणार. सो आत्ता आपल्याला बेसिकली काय काय माहिती आहे, तर मी इथे आहे ना थोडं खूप डिचिमेट झालं म्हणून मी नीट लिहितो तुमच्यासाठी. जस्ट गिव्ह मी अ मिनिट. ओके, सो वी नो दॅट कॅपिटल एन म्हणजे टोटल नंबर ऑफ वॉचेस किती आहेत 100. सॅम्पल मीन स्मॉल एन इज इक्वल टू सॅम्पल मीन इज 10. पी इज इक्वल टू 0.1 कसा आला ते इथे लिहितो ब्रॅकेटमध्ये. 10 वॉचेस आर डिफेक्टिव्ह, 10 ऑफ 100 इज 10%, विच गिव्स 0.1. हां, क्यू कसा आला, क्यू काय आहे आपला 0.9 कसा, असा. हे तुम्ही कॅल्क्युलेशन देऊ शकता क्यू कसा फाइंड आउट केला. आता क्यू फाइंड काय आहे, आपल्याकडे 4 होते, 10 वॉचेस आर डिफेक्टेड. तर पी ऑफ एक्स इज इक्वल टू 10. एक्स काय आपला नंबर ऑफ डिफेक्टेड वॉचेस आपल्याला फाइंड करायचे, प्रोबॅबिलिटी ऑफ डिफेक्टेड वॉचेस. मग एक्स काय, ऑल द वॉचेस आर डिफेक्टेड. सेकंड काय होतं आपलं, ऑल द वॉचेस आर गुड. एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे एक पण वॉच खराब नाही. थर्ड काय होतं, ॲटलिस्ट 1 वॉच इज डिफेक्टिव्ह. एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1. जसं आपण बोललेलो ॲटलिस्टचा फॉर्म्युला कसा असतो, ग्रेटर दॅन इक्वल टू असतो नेहमी. देन नेक्स्ट इज
ॲट मोस्ट 3 वॉचेस आर डिफेक्टिव्ह. ॲट मोस्ट म्हणजे काय, 0 पासून 3पर्यंत. एक्स इज लेसर दॅन इक्वल टू 3. हे आपले 4 इक्वेशन झाले. ऑन बेसिस ऑफ दिस आपल्याला फाइंड आउट करायचं. आता आपला फॉर्म्युला काय होता आपण बघितलेला, पी कॅपिटल एक्स इज इक्वल टू एक्स इक्वल टू एन सी एक्स पी ऑफ पी रेस टू एक्स क्यू रेस टू एन मायनस एक्स. आता एन तर आपला कन्फर्म आहे 10. मग एक्स काय आहे, तर हे आपले एक्स आहे. हां, हे आपले एक्स आहे 0 0 1 3 हे आपले एक्स आहे. सो युझिंग दिस हे आपल्याला ह्या व्हॅल्यूमध्ये इथे एक्स पुट करायचे आणि नॉर्मली आन्सर करायचं आहे. एवढं काय मोठं नाही. आता हे कॉम्बिनेशनचं आहे ना, आपल्या कॅल्क्युलेटरमध्ये आता मोस्ट ऑफ द 911 कॅल्क्युलेटरमध्ये डायरेक्टली दिलेला असतो तो. बट काही ह्याच्यात ते वेगळ्या प्रकारे असतं, म्हणजे प्रत्येक कॅल्क्युलेटरमध्ये असतो. बट ते आता कसं असते ते तुम्ही एकदा फाइंड आउट करा. आता माझ्याकडे जो कॅल्क्युलेटर आहे मी त्याचं सांगतो की त्यात कॅटलॉगमध्ये जाऊन प्रोबॅबिलिटीमध्ये जाऊन कॉम्बिनेशनमध्ये जायचं असतं. सी म्हणून आहे. तर आधी तुम्हाला नंबर टाकायचा आहे. समजा की 10C10 करूया आपण. 10C10. तर 10 आधी पुट केलं, मग परत कॅटलॉग क्लिक करायचं, होम आपल्या नॉर्मल कॅल्क्युलेशनमध्ये राहायचं, प्रोबॅबिलिटीमध्ये जायचं, कॉम्बिनेशनमध्ये जाऊन परत सेकंड व्हॅल्यू टाकायची 10. सो आपल्याला आन्सर येतो. माझा आहे FX 991CW. 991CW असं करायचं. सो आता आपण फायनली बघूया. हां, तर हे बघा, प्रोबॅबिलिटी दॅट ऑल द 10 वॉचेस आर डिफेक्टिव्ह. आता आपल्याला एन माहिती आहे, एन इक्वल टू 10 आहे आपला, एक्स इक्वल टू पण 10 आहे समजलं इथून. आणि मग प्रोबॅबिलिटी आपली काय आहे, पी इज इक्वल टू 0.1 म्हणजे काय डिफेक्टिव्ह रेट, क्यू इक्वल टू 0.9 गुडचा रेट, गुड वॉचचा रेट. सो आता फॉर्म्युलामध्ये आता इथे खूप खाडाखोड झाले, मी तुम्हाला नीट सॉल्व्ह करून दाखवतो. ओके, तर काय होतं आपलं, पी एक्स इक्वल टू 10. मग आपला फॉर्म्युला काय होता, एन सी एक्स पी रेस टू एक्स क्यू रेस टू एन मायनस एक्स. आता इथे फॉर्म्युलामध्ये पुट करायचं 10C10. पी काय होतं आपला 0.1 आहे, 0.1 रेस टू 10. क्यू काय होता 0.9 रेस टू 10 मायनस 10. आता 10 मायनस 10 काय होणार, 0 समथिंग रेस टू 0 इज 1. 0.1 रेस टू 10 आणि हा 10C10चा पण व्हॅल्यू आपला 1 आला. 1 इंटू 0.1 रेस टू 10, इथे इंटूचा नॉर्मल सांगतो, इंटू 1. मग हा 1 गेला इक्वल टू 1 इंटू 0.1 रेस टू 10. आता हा 0.1 रेस टू 10ला आपण 10 रेस टू मायनस 10 पण लिहू शकतो. सो वी गेट द फायनल आन्सर 1 इंटू 10 रेस टू मायनस 10. हे तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये 0.1 रेस टू 10 टाकलं तर 10 रेस टू मायनस 10च येणार तुम्हाला. सो तुम्ही ते द्या. सो आपलं फायनल कन्क्ल्युजन द्यायचं, देअर इज अ व्हेरी लेस प्रोबॅबिलिटी. आता आपला हे काय आला, आपल्याला माहिती आहे की बायोनॉमियलमध्ये -1 to 1 एवढीच रेंज असते. म्हणजे आपली प्रोबॅबिलिटीमध्ये आन्सर नेहमी -1 to 1मध्येच येतो. तर आता हा 1 इंटू 10 रेस टू मायनस 10 इज अ व्हेरी स्मॉल व्हॅल्यू कम्पेअर टू 1. 1 म्हणजे गुड प्रोबॅबिलिटी, -1 म्हणजे बॅड प्रोबॅबिलिटी. सो 1 इंटू 10 रेस टू मायनस 10 खूप कमी झाला. ऑलमोस्ट एक्सेप्शनल केस झाली. 10 वॉच आर डिफेक्टिव्ह, म्हणजे 10च्या 10 आपल्याला डिफेक्टिव्ह पीसेस येणार. हे खूप रेअर प्रोबॅबिलिटी आहे. आता सेकंड काय, प्रोबॅबिलिटी दॅट ॲट ऑल द 10 वॉचेस आर गुड. आता ह्यात काय आहे, एन इज इक्वल टू 10, एक्स इज इक्वल टू 0, पी इज इक्वल टू 0.1, क्यू इज इक्वल टू 0.9 आपल्याला माहिती आहे. सो इथे पण आता मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो, थांबा. तर काय होतं, पी एक्स इक्वल टू 0. तर आपला फॉर्म्युला काय आहे, एन सी एक्स पी रेस टू एक्स क्यू रेस टू एन मायनस एक्स इज इक्वल टू एन सी एक्स काय होणार मग 10C0, 0.1 रेस टू 0, क्यू काय 0.9 रेस टू 10 मायनस 0. आता 10C0 इज 1, 0.1 रेस टू 0 आहे 1 आणि 0.9 रेस टू 10 इंटू 0.9 रेस टू 10ची व्हॅल्यू येते 0.9 रेस टू 10 इज 0.3486. 0.3486. आता 6 व्हॅल्यू एवढंच. मग हे आता 1 तर कॅन्सल होणार. सो आवर आन्सर इज 0.348. तेच 6 पण लिहू शकता पुढे तुम्हाला हवं तर. सो आवर आन्सर इज अप्रॉक्सिमेटली 0.348. मग कन्क्ल्युजनमध्ये आपण काय लिहिणार, तर
देअर इज ए हाय प्रोबॅबिलिटी, म्हणजे 3.48 इज ए गुड प्रोबॅबिलिटी दॅट ऑल द 10 वॉचेस आर गुड. म्हणजे इम्पॉसिबल तर नाही, आता ऑल द 10 वॉचेस आर डिफेक्टिव्ह सारखं एक्सेप्शनल केस तर नाही आहे. 90मधले 10पैकी 10 तर वॉचेस, 10च्या 10 वॉचेस तर गुड येऊच शकतात. सो देअर इज ए गुड प्रोबॅबिलिटी. आता ॲटलिस्टवाले क्वेश्चन आपण करतो आहे. ॲटलिस्ट 1 वॉच इज डिफेक्टिव्ह. तर ह्यात आपलं काय येणार, मी इथे लिहितो. सो आपला प्रोबॅबिलिटी कसं असणार, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1, हा आपला इक्वेशन आहे. तर ह्याला कसा फाईंड करायचा, कॉम्प्लिमेंटरी रूल, कारण की 1 पासून आपल्याला पुढे जायचं आहे. मग एवढं काउंट करण्यापेक्षा आपण आधीचे काउंट करू ना. सो 1 मायनस पी ऑफ एक्स इक्वल टू 0 हे फाईंड करतो आपण बाय कॉम्प्लिमेंटरी रूल. आता पी एक्स इज इक्वल टू 0चं आपल्याला माहिती आहे, आपण वरतीच काढलं आहे. सो आवर आन्सर इज 3486. 1 मायनस 0.3486 इज 0.6514. हा 0.6514 आपला आन्सर आहे. देअरफोर अप्रॉक्सिमेटली 0.6514. मग आता ह्याचं कन्क्ल्युजन कसं लिहायचं, देअर इज व्हेरी चान्सेस दॅट ॲट लीस्ट 1 वॉच इज डिफेक्टिव्ह. झालं. तर सेकंड आपल्याला काय फाईंड करायचं आहे, ॲट मोस्ट 3 वॉचेस आर डिफेक्टिव्ह. तर ह्यात काय आहे की आपण मगाशी 0 to 1 कॅल्क्युलेट केलं आणि मग इथून पुढचे आपल्याला ॲटोमॅटिक घेतले. आता इथे पण सेमच आहे, फक्त इथे आपल्याला काय सांगितलं 0 to 3 सांगा, आम्हाला पुढचं नको आहे, आम्हाला एवढंच पाहिजे. तर मग ते कसं फाईंड करायचं, समेशन ऑफ. तर त्याचा आधी हे बघूया फॉर्म्युला काय बनते, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज लेसर दॅन इक्वल टू 3. मग ह्याच्यासाठी आपण काय करतो, प्रोबॅबिलिटी ऑफ 0 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 2 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 3. आता हे समजा की ग्रेटर दॅन इक्वल टू 7 असतं, तर आपल्याला हे असं 7पर्यंत फाइंड आउट करायला लागलं असतं. सो इन्स्टेड ऑफ दॅट आपण वापरतो कॉम्प्लिमेंटरी रूल. कॉम्प्लिमेंट रूलमध्ये काय होतं की पी ऑफ 0 टू पी ऑफ 7 फाइंड करण्यापेक्षा आपण पी ऑफ 8 प्लस पी ऑफ 9 प्लस पी ऑफ 10 फाइंड केला असता आणि त्याला 1ने मायनस केला असतं, झालं, सिम्पल. सो दिस इज हाऊ कॉम्प्लिमेंटरी रूल वर्क्स. हिअर तिथे आपला कॉम्प्लिमेंटरी रूल सर्वात महत्त्वाचा यूज होतो की एवढं कॅल्क्युलेट करण्यापेक्षा छोटा पार्ट कॅल्क्युलेट करा आणि त्याला 1ने मायनस करा, आपला आन्सर तोच येणार आहे. आता इथे 3 वॉचेससाठी पी एक्स नॉटसाठी आपण सर्वात आधी करतो आहे. तर एक्स नॉट प्रोबॅबिलिटी 0ची व्हॅल्यू आली आपली 0.3486, आपण आधीच कॅल्क्युलेट केलेली. x1साठी एक्सची व्हॅल्यू पुट केली, आली 3874. ओके. फॉर्म्युला फक्त तुम्ही लर्न ठेवा. बायनॉमियल म्हणजे काय, तर कॉम्बिनेशन NCX P⁻x Q⁻n-x. झालं. मग आता इथे 2xची व्हॅल्यू 2 पुट करून आपली व्हॅल्यू झाली 1936. मग परत 3xची व्हॅल्यू 3 पुट करून आपली व्हॅल्यू आली 0.0573. आता ह्या चारी पण व्हॅल्यू पुट करून आपल्याला भेटलं 0.9869. आता 9869 कन्क्ल्युजनमध्ये आपण इथे लिहूया. कुठे लिहू मी, इथे खालती लिहितो. चला कन्क्ल्युजन हिचा कुठे गेला मला, सॉरी. हां, हिचं इथे कन्क्ल्युजन लिहितो. डी देअर इज व्हेरी गुड ऑफ most watches are defective. म्हणजे 1 मधलं 0.98 येणे इज ए लाईक टॉपर आहे भाई, तो व्हेरी व्हेरी गुड चान्सेस आहेत की ते होणारच. देअर इज ए व्हेरी गुड चान्स. हे कन्क्ल्युजन लिहायचं आणि मग नंतरला प्रत्येक आपल्या चारी पण हे जे आन्सर्स लिहायचे. झालं, आपलं बायनॉमियल इक्वेशन सॉल्व्ह झाला. आता आपण बघूया पॉयझन डिस्ट्रीब्युशन. पॉयझन डिस्ट्रीब्युशन पण खूप इझी आहे. सो वेट अ मिनिट. ओके, सो पॉयझन डिस्ट्रीब्युशनमध्ये आपला फॉर्म्युला आधी बघूया काय आहे. M = N × P, वेअर N इज नंबर ऑफ कोणतं पण आपलं जे एलिमेंट क्वेश्चनमध्ये असेल ते, म्हणजे नंबर ऑफ मीन सॅम्पलचा हे N असतो, तो मीन सॅम्पल इथे लिहितो मी. आणि P काय प्रोबॅबिलिटी आहे. प्रोबॅबिलिटी कशाची, आता आपण P आणि Q ह्याच्यात बघितलेला बायनॉमियलमध्ये, तर त्यात P आपल्याला फाईंड करायचा होता, P आपल्याला दिलेला असतो आणि Q फाईंड करायचा असतो. बट हा बायनॉमियल झाला. नॉर्मलमध्ये एकच असतं.
पीच असतो फक्त. तो पी काही पण दिलेला असतो, त्याला आपण नॉर्मली कॅल्क्युलेट करतो. सो एवढाच फरक आहे. बायनॉमियलमध्ये 2 थिंग्स असतात. बाय ऑलरेडी दिलंच आहे त्याच्यात, बी आय बाय असतो म्हणजे 2 थिंग्स, आणि ह्यात सिंगल असतं. सो व्हेरियन्स आपला मेन फॉर्म्युला काय आहे, पी कॅपिटल एक्स इज इक्वल टू एक्स इक्वल टू ई रेस टू मायनस एम एम रेस टू एक्स अपॉन एक्स फॅक्टोरियल. आता हा आपला मेन फॉर्म्युला. ह्यात ई आहे ना, तर ईची व्हॅल्यू तुम्हाला मी सांगतो. ईची व्हॅल्यू मोस्टली गिवन असते, म्हणजे क्वेश्चनमध्ये आहे ना ई रेस टू मायनस एमची डायरेक्ट व्हॅल्यू गिवन असते मोस्ट ऑफ द टाईम. बट इन केस जर दिली नाही आणि तुम्हाला पण लक्षात नसेल तर कसं करायचं, तर ईची व्हॅल्यू आहे 2.7182. 2.7182 ही ईची व्हॅल्यू आहे. ही तुम्ही लर्न करून ठेवा, लक्षात ठेवा. आपल्या कॅल्क्युलेटरमध्ये असतेच, पण जस्ट इन केस जर तुम्हाला आठवलं नाही कॅल्क्युलेटरमध्ये कशी फाईंड करायची तर प्रॉब्लेम नको, म्हणून 2.7182 ही आपली ईची व्हॅल्यू आहे. तर हा व्हेरियन्स एक्स काय आहे, तर आपल्याला क्वेश्चनमध्ये मोस्ट ऑफ द टाईम एम फाईंड करायचा असतो. आपल्याला एन दिलेला असतो, पी दिलेला असतो. जर समजा एन आणि पी दिला नाही, क्वेश्चनमध्ये लिहिलं आहे व्हेरियन्स इज इक्वल टू समजा 2, तर डायरेक्टली समजायचं की आपल्याला एमची व्हॅल्यू दिली. व्हेरियन्स म्हणजेच एम, एम इज इक्वल टू 2 मग असं. नाहीतर आपल्याला काय करायला लागेल, एम इज इक्वल टू एन इंटू पी हा वाला फॉर्म्युला वापरायला लागेल. मग सो आपला मेन फॉर्म्युला काय आहे इथे लिहितो मी एकदा, पी कॅपिटल एक्स इक्वल टू एक्स इक्वल टू ई रेस टू मायनस एम इंटू एम रेस टू एक्स अपॉन एक्स फॅक्टोरियल. हा आपला मेन फॉर्म्युला. सो आपण आता पुढे बघूया क्वेश्चनकडे. पॉयझन डिस्ट्रीब्युशन हा परत एकदा इथे फॉर्म्युला लिहिला आहे. आपला क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन काय आहे बघा, इफ 2% ऑफ इलेक्ट्रिक बल्ब मॅन्युफॅक्चर्ड बाय ए सर्टन कंपनी आर डिफेक्टिव्ह. आता आपल्याला काय भेटला, पी इक्वल टू 2% म्हणजे काय 0.02 आर मॅन्युफॅक्चर्ड बाय सर्टन कंपनी आर डिफेक्टिव्ह. फाइंड द प्रोबॅबिलिटी लाईफ इन सॅम्पल ऑफ 200 बल्ब्स. आता सॅम्पल म्हणजे काय, आपला एन काय आहे 200 आहे बल्ब्स. काय फाईंड करायचं आहे, लेस दॅन 2 बल्ब्स आर डिफेक्टिव्ह म्हणजे काय पी एक्स इज लेसर दॅन 2, आणि हे काय मोर दॅन 3 बल्ब्स म्हणजे पी एक्स इज ग्रेटर दॅन 3. हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो गिवन लिहायचं प्रोबॅबिलिटी पी इक्वल टू 2% म्हणजे 0.02, सॅम्पल साईज एन इक्वल टू 200, गिवन ई रेस टू मायनस 4 0.0183. हे क्वेश्चनमध्ये तिथे गिवन होतं ई रेस टू मायनस 4 इक्वल टू 0.0183, ते मी लिहायला विसरलो. सो आता आपण एम फाइंड करूया. एम इज इक्वल टू एन इंटू पी म्हणजे काय 200 इंटू 0.02. काय आला आपला एम, एम आला 4 झालं. हा आपला एम आहे. आता क्वेश्चनमध्ये 2 फाइंड बघा, आपला 2 फाइंड आपण वरतीच लिहिलं तसं, पी एक्स इज लेसर दॅन 2 आणि पी एक्स इज ग्रेटर दॅन 3. आपला हे आहे फॉर्म्युला, पी कॅपिटल एक्स इज इक्वल टू ई रेस टू मायनस एम एम रेस टू एक्स इंटू एम रेस टू एक्स अपॉन एक्स फॅक्टोरियल, वेअर एम इज इक्वल टू एन इंटू पी. आपण एम पण फाइंड केला 4. आता सॉल्युशन. मग आपलं फर्स्ट कंडिशन काय, लेस दॅन 2 बल्ब्स आर डिफेक्टिव्ह. मग आपला एक्स काय झालं इथे 2, एक्स इक्वल टू 2 झाला. मग काय नाही, फक्त पी नॉट प्लस P1. आता इथे बघा की एक्स इज लेसर दॅन 2 आहे, म्हणून आपण एक्स नॉट प्लस x1च फाईन केलं. जर एक्स इज लेसर दॅन इक्वल टू 2 असती तर एक्स नॉट प्लस x1 प्लस x2 फाईन केला असतं. हा डिफरन्स आहे, हा फक्त लक्षात ठेवा. असं लॉजिक आहे, फक्त डिफरन्स नाही. तर मग 0 एमची व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली. आता ई रेस टू हे माहिती आहे, त्यामुळे हे मी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो. इक्वल टू ई रेस टू मायनस एम रेस टू एक्स अपॉन एक्स फॅक्टोरियल. मग काय झालं, ई रेस टू मायनस एमची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 0.0183 इंटू 4 रेस टू 0 अपॉन 0 फॅक्टोरियल. आता 4 रेस टू 0ची व्हॅल्यू आली 0.0183 इंटू 4 रेस टू 0ची व्हॅल्यू 1 आणि 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 1 इज इक्वल टू 0.0183. हा आपला आन्सर आला इथे. मग आता नेक्स्ट पुढे P1मध्ये पण बघा ई रेस टू मायनस एम. आता इथे डायरेक्ट एक्सची व्हॅल्यू पुट केले 1, इथे पण 1 पुट केला आहे. तर 4 रेस हे काय होणार 0.0 इक्वल टू 0.0183 इंटू 4. आता 1 आपण 1 घालवला मी, तर ह्याचं मल्टिप्लिकेशन करून ही व्हॅल्यू आली. आता तुम्ही हे डायरेक्ट पण करू शकता आणि एकदम स्टेप बाय स्टेप पण करू शकता, पण काही गरज नाही. तुम्हाला आन्सर बरोबर येण्याची मतलब, जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा आन्सर चुकतो आहे
तरच तुम्ही एवढे स्टेप्स करत बसा. जर तुम्ही कॉन्फिडंट असाल तर डायरेक्ट आन्सर लिहा, सेमच मार्क्स भेटणार. पी आता बघा, पी एक्स इज लेसर दॅन 2 इज पी नॉट प्लस P1 दोघांचं समअप केलं आपल्याला हा आन्सर आला. सो ही आपली पी एक्स इज लेसर दॅन 2ची प्रोबॅबिलिटी आहे. मग इथे तुम्ही कन्क्ल्युजनमध्ये लिहायचं देअर इज सम. आता हा 0.0 आहे म्हणून मी सम लिहितो. देअर इज सम प्रोबॅबिलिटी और चान्सेस लिहितो. that the bulbs are defective. आता let more than 3 bulbs are defective. P of x is greater than more than 3 म्हणजे x is greater than 3 हे बरोबर आहे. आता इथे आपण ग्रेटर दॅन 3 फाईंड करायचं आहे. तर जसं मी बोललो की ग्रेटर व्हॅल्यू फाईंड करण्यापेक्षा छोटी व्हॅल्यू फाईंड करून त्याला 1 मायनस ती छोटी व्हॅल्यू करा, आपल्याला ग्रेटर व्हॅल्यू भेटेल. तर आपण इथे तेच केलं आहे. पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 3 म्हणजे एक्स 3 पासून पुढचे फाईंड करण्यापेक्षा आपण 3 पर्यंतचे फाईंड केले युझिंग ॲटमोस. हे बघा ॲटमोसचा कॅल्क्युलेशन आहे म्हणजे ॲटमोसचा टाईप आहे. काय लिहिलं आहे, पी एक्स इज लेसर दॅन इक्वल टू 3 1 मायनस आहे हे 1 मायनस. सो पी एक्स इज लेसर दॅन इक्वल टू 3 काय झाला, पी नॉट प्लस P1 प्लस P2 प्लस P3. आता पी नॉट आणि P1 तर आपण ऑलरेडी फाईंड केला आहे. मग आता P2 आणि P3 फाईंड करूया. P2 काय आहे आपला, आता एक्सच्या जागेवरती इथे टाकतो मी 0.0183 इंटू 4⁻² अपॉन काय होते 2 फॅक्टोरियल 2च राहणार. मी इथे लिहितो पुढे 0.0183 इथे लिहिलं आहे हा मी इथे. मग आता हा 4⁻² काय 4 4 16 0.0183 इंटू 16/2 2ला कट 2 1 2 2 8 16. मग आता 0.0 इक्वल टू 0.0183 इंटू 8 इज इक्वल टू 0.1464 आला आन्सर P2चा. आता P3 पण सेम फाईंड करायचा. आता याला इक्वल टू 4⁻³ काय आहे 4⁻³ 64 म्हणजे काय 0.0183 इंटू 64/6. मग हा काय आला, हा आन्सर आला. डायरेक्ट तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये क्लिक करून पण येईल. आता परत ह्याला ॲड करायचं 4 पण एलिमेंट्सला P0 P1 P2 P3. आपल्याला हा आन्सर आला. मग आता ह्याला 1-2 फाईंड. हे बघा इथे मी तुम्हाला एकदम नीट कॉम्प्लिमेंट लॉ समजावतो. काय आहे हे एक्समध्ये एक्स इज लेसर दॅन इक्वल टू 3 आणि एक्स इज ग्रेटर दॅन 3 म्हणजे काय हे बघा एक्स इज लेसर दॅन इक्वल टू 3 इज ग्रेटर दॅन 3 एक्स इज नाही सॉरी हां. तर हे 2 फॉर्म्युला आहेत ना आपले, एक्स इज लेसर दॅन इक्वल टू 3 आणि एक्स इज ग्रेटर दॅन 3 ह्या दोघांचं समेशन 1 होतं. आता ह्यापैकी कोणत्या पण एक फॉर्म्युला ह्या साईडला आला तर इक्वेशन ह्या साईडला आला तर दुसऱ्या इक्वेशनची व्हॅल्यू भेटते. एवढं सिम्पल. मग 1 मायनस हे केलं आपण 0.5669 आपली व्हॅल्यू आली. झालं. आता ह्याचं कन्क्ल्युजन लिहायचं. इथे कन्क्ल्युजन लिहिलं नाही आहे. ह्याचं कन्क्ल्युजन कसं लिहिणार तुम्ही खूप इझी. तर द प्रोबॅबिलिटी ऑफ काय होतं आपल्या क्वेश्चनमध्ये, लेस दॅन 2 bulbs are defective. The probability of less than 2 bulbs are defective is आणि more than 3 bulbs डिफेक्टिव्ह इज. आता ह्याचं काय 0.5669 त्याचं काय होतं 2 bulbsचं 0.0915. हे आपले 2 कन्क्ल्युजन आले. हां. आता नेक्स्ट आहे बायस थिअरम. आता बायस थिअरम तर आपल्याला आत्तापर्यंत क्वेश्चनमध्ये विचारलं नाही आहे, बट जस्ट इन केस आलंच तर म्हणून आपण बघून ठेवूया. तर ह्याचा फॉर्म्युला काय आहे, A on B is equal to P probability of B on A into probability of A
अपॉन प्रोबॅबिलिटी ऑफ बी. आता ह्यात काय असतं की ए आणि बी हे दोन सिच्युएशन ए आणि बी दोन सिच्युएशन असतात. त्या दोन सिच्युएशनच्या बेसिसवरती आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर ह्याचा एक क्वेश्चन बघूया करून. हे डिझीज अफेक्ट 1% ऑफ द पॉप्युलेशन. ए टेस्ट फॉर डिझीज इज 90% ॲक्युरेट. म्हणजे काय, इट करेक्टली आयडेंटिफाईज 90% ऑफ पीपल हॅव्हिंग डिझीज अँड 90% ऑफ पीपल who don't have disease. If someone is tested positive for the disease, what is the probability they actually have the disease. म्हणजे काय, एक रेअर समजा की कोरोना आहे तो 1% पीपलला झाला आहे, 1% पीपलला झाला आहे आउट ऑफ 100. आणि त्याची जी टेस्ट आहे समजा की ती कोविड टेस्ट आहे ती 90% ॲक्युरेट आहे. म्हणजे काय, जर तुम्हाला कोविड झाला आहे आणि तुम्ही टेस्ट केली तर ते 90% रिझल्ट बरोबर देणार की तुम्हाला कोविड झाला आहे और नाही झाला. हे दोन्ही पण 90% प्रोबॅबिलिटी चान्सेस आहेत की तुमचा रिझल्ट बरोबर असेल. आणि इफ समवन इज टेस्टेड पॉझिटिव्ह म्हणजे जर तुमची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली तर व्हॉट इज द चान्सेस दॅट यू ॲक्च्युली हॅव कोविड. म्हणजे दोन्ही पण हे आपले जे कंडिशन्स आहेत ते ट्रू असण्याची किती प्रोबॅबिलिटी आहे ते आपल्याला चेक करायचं. तर आपल्याला गिवन काय आहे हे आपण आता बघूया नीट. सो इथे काय आहे की आपण फर्स्ट लाईन प्रोबॅबिलिटी ऑफ हॅव्हिंग ए डिझीज. मग आता डिझीजला आपण डीमध्ये कन्सिडर करतो. सो प्रोबॅबिलिटी ऑफ डिझीज इज 1% विच इज 0.01. प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट हॅव्हिंग ए डिझीज काय आहे, नॉट हॅव्हिंग डिझीजला डी डॅशने आपण डिनोट करतो आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट हॅव्हिंग ए डिझीज इज 99% विच इज 0.99. आता टेस्ट ॲक्युरेसी हे झालं डिझीजचं. आता टेस्ट ॲक्युरेसी प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग पॉझिटिव्ह इफ आय हॅव डिझीज. म्हणजे तुम्हाला डिझीज आहे आणि तुमचा टेस्ट पण पॉझिटिव्ह आला आहे तर तिची प्रोबॅबिलिटी काय आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ पॉझिटिव्ह वेन डिझीज इज देअर इज इक्वल टू 0.9. म्हणजे काय 90% होता. आणि काय हे हां प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग नेगेटिव्ह इफ डोंट हॅव डिझीज. म्हणजे तुम्हाला डिझीज नाही आहे, डी डॅश आहे म्हणजे डी डॅश आणि नेगेटिव्ह तर तिचे चान्सेस काय, तिचे पण चान्सेस 0.9 90% आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग पॉझिटिव्ह इवन डोंट हॅव डिझीज म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह आला आहे बट डिझीज पण नाही आहे त्याचे चान्सेस किती आहेत 10%. कसं 100 - 90 10 इज इक्वल टू 0.1. हे ते लिहितो म्हणजे नीट असेल. प्रोबॅबिलिटी ऑफ पॉझिटिव्ह अँड डी डॅश डोंट हॅव डिझीज. हे आता टू फाइंड काय करायचं आपल्याला, द प्रोबॅबिलिटी ऑफ हॅव्हिंग ए डिझीज अँड गेटिंग पॉझिटिव्ह म्हणजे तुम्हाला डिझीज पण आहे आणि तुमचा रिपोर्ट पण पॉझिटिव्ह आला आहे त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. मग आता आपला फॉर्म्युला काय आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए ऑन बी इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ बी ऑन ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ए अपॉन प्रोबॅबिलिटी ऑफ बी. तर आता ए ह्याला हा टू फाइंड आहे तर ह्याला आपण कन्सिडर करूया ह्याला आपण कन्सिडर करूया ए. थांबा इथे दिसत नाही रे ए आणि ह्याला कन्सिडर करूया बी. तर ए म्हणजे काय इथे डिझीज आणि बी म्हणजे पॉझिटिव्ह. तर बी म्हणजे इथे आता आपल्याकडे आहे काय काय तर आपल्याकडे आहे पी डी प्रोबॅबिलिटी ऑफ डिस्ट्रीब्युशन आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ डी डॅश आहे म्हणजे नाही आहे डिझीज त्याचा आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ पॉझिटिव्ह वेन डिझीज इज देअर आहे आणि प्रोबॅबिलिटी ऑफ नेगेटिव्ह वेन डिझीज इज नॉट देअर आहे. म्हणजे चार गोष्टी आणि प्रोबॅबिलिटी ऑफ पॉझिटिव्ह वेन डिझीज इज नॉट देअर पण आहे म्हणजे 5 गोष्टी आहेत. तर आपल्याला काय पाहिजे, आता डिझीजला आपण ए कन्सिडर केला आहे आणि पॉझिटिव्ह नेगेटिव्हला बी कन्सिडर केला आहे. सो बी ऑन ए आहे का, तर बी पॉझिटिव्ह ऑन ए, हां बी ऑन ए आहे. परत प्रोबॅबिलिटी ऑफ ए पण आहे आणि प्रोबॅबिलिटी ऑफ बी नाही आहे तर प्रोबॅबिलिटी ऑफ बी फाईंड करायचं आहे. पॉझिटिव्ह आपण डी आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ डी आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ पॉझिटिव्ह नाही आहे. तर प्रोबॅबिलिटी ऑफ पॉझिटिव्ह म्हणजे काय, जेवढे पण टर्म्स जे पॉझिटिव्ह आहेत म्हणजे आता प्रोबॅबिलिटी ऑफ पॉझिटिव्ह वेन डिझीज इज देअर इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ डिझीज प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ पॉझिटिव्ह वेन डिझीज इज नॉट देअर इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ डिझीज इज नॉट देअर. हे करायचं आता हे वाचा तुम्ही. सो वी गेट पी पॉझिटिव्ह इज इक्वल टू 0.9 आपला हा प्रोबॅबिलिटी ऑफ पॉझिटिव्ह वेन डॉक्टर इज देअर 90% इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ डिझीज इज देअर इज 1% म्हणजे खूप रेअर डिझीज आहे आपण माहिती आहे, प्लस
प्रोबॅबिलिटी ऑफ पॉझिटिव्ह वेन डिझीज इज नॉट देअरचं 10% होतं इंटू प्रोबॅबिलिटी डिझीज इज नॉट देअर म्हणजे डिझीज आहेच नाही लोकांना त्याचं 99% होतं हेच 90% इंटू 1% 10% इंटू 99% ह्याचा सम करायचं आहे तर आपल्याला 0.108 हा आपला पी पॉझिटिव्ह झाला प्रोबॅबिलिटी ऑफ पॉझिटिव्ह मग आता सगळीकडे व्हॅल्यूज पुट करायचे 0.9 0.01 0.108 सो प्रोबॅबिलिटी काय आली आपल्याला 0.0833 आता ह्याला मल्टिप्लाय केलं बाय 100 आपल्याला भेटलं 8.33% विच इज व्हेरी लो सो देअर आर ओनली 8.33% चान्सेस टू हॅव डिझीज अँड गेट पॉझिटिव्ह का तर आपला डिझीज 1% लोकांनाच होतो आहे त्यामुळे खूप जास्त चान्सेस आहेत की आपले रिपोर्ट रॉंग येऊ शकतात म्हणून ओनली 8.33% की तुम्हाला डिझीज आहे आणि तो डिटेक्ट झाला सो वी आर डन विथ बायोनॉमियल आता आपण बघूया हे बघा ह्यात फॉर्म्युलास आहेत बायोनॉमियल पॉयझन ह्या दोघांचे जस्ट फॉर रिव्हिजन आणि बायसचं पण मी जस्ट फॉर रिव्हिजन टाकलं आहे बायोनॉमियलचं काय एन सी एक्स पी रेस टू एन क्यू रेस टू एन मायनस एम हे पॉयझनचं काय ई रेस टू मायनस एम इंटू एम रेस टू एक्स अपॉन एक्स फॅक्टोरियल आणि हे पण बघून घ्या बायसचं प्रोबॅबिलिटी बी ए ऑन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ बी ऑन ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ए अपॉन प्रोबॅबिलिटी ऑफ बी हा आपला फॉर्म्युला आहे आता आपण बघूया नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय आहे झेड इज इक्वल टू एक्स मायनस म्यू अपॉन सिग्मा वेअर म्यू काय मीन पॉप्युलेशन मीन आहे आपला एक्स काय सॅम्पल मीन आणि सिग्मा काय आहे स्टँडर्ड डेव्हिएशन सो डायरेक्ट क्वेश्चनकडे जाऊया ए टेस्ट ऑफ 2000 इलेक्ट्रिक bulb it was found that a life of particular bulb was normally distributed with average life of 2040 hours average life काय आहे 2040 hours म्हणजे आपला म्यू भेटला आपल्याला विटिल म्यू इक्वल टू 2040 hours आणि काय अँड स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय सिग्मा इज इक्वल टू 60 hours एस्टिमेट द नंबर ऑफ बल्ब्स लायकली टू बर्न फॉर आता हे काय बिटवीन 1920 hours टू 2160 hours आता ह्या दोघांच्या बिटवीन बल्ब बर्न करतो का न एस्टिमेट द लायकली बल्ब्स किती बल्ब प्रोबॅबली इतक्या टाईम पिरियडसाठी बर्न होतील तर आता आपल्याकडनं ए गिवन आहे तो तसंच राहून दे मी तुम्हाला नंतरला हे काय आहे ते सांगतो सो वी विल स्टार्ट सॉल्विंग सॉल्युशनमध्ये आपल्याला म्यू दिला आहे 2040 सिग्मा दिला आहे 60 एन दिला आहे 2000 सो बिटवीन 1920 hours टू 2160 hours तर आता हे दोन वेगळे आर्स आहेत ह्याच्या इन बिटवीन आपल्याला फाईंड करायचं आहे तर ह्या दोघांना मी वेगळं घेतलं 1920ला x1 घेतलं 2160ला x2 घेतलं सो फर्स्ट आपण x1साठी करूया 1920 hours सो Z1 इज इक्वल टू x1 मायनस म्यू सिग्मा मग इथे व्हॅल्यूज पुट केले 1920 मायनस 2040 अपॉन 60 तर आपल्याला व्हॅल्यू आली -2 Z1ची व्हॅल्यू आली आपल्याला Z1 -2 Z2 इज इक्वल टू x2 मायनस म्यू सिग्मा 2160 मायनस 2040 अपॉन 60 120 अपॉन 60 व्हॅल्यू आली +2 आता आपल्याकडे प्रोबॅबिलिटी म्हणजे इक्वेशन काय झालं आहे प्रोबॅबिलिटी 1920पेक्षा जास्त बल्ब चालणार एक्स आपला बल्ब जास्त चालणार बट 2160 hours कमी चालणार सो ह्याला आपण झेड फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो प्रोबॅबिलिटी इज -2 पेक्षा जास्त चालणार आपला झेड बट +2 पेक्षा कमी चालणार -2 पेक्षा जास्त आणि +2 पेक्षा कमी -2 पेक्षा जास्त आणि +2 पेक्षा कमी सो ह्याला आपण दोन टर्म्समध्ये करूया -2 टू झेड प्रोबॅबिलिटी ऑफ आणि प्रोबॅबिलिटी ऑफ Z2 +2 आता आपण वरती बघितलं आपल्याला एरिया गिवन होता तर काय होता तो एरिया ऑफ A2 इज इक्वल टू 0.4772 आता 0.4772 इथे पुट केलं तर ह्याला पण 0.4772 ह्याला पण 0.4772 सो त्याला कंबाईन केल्यावरती काय होतं 2 × 0.4772 सो आवर आन्सर इज 0.9544 आता नंबर ऑफ बल्ब्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे प्रोबॅबिलिटी फाइंड आउट नाही करायची आपण प्रोबॅबिलिटी फाइंड आउट केली सो 2000 × 0.9544 इज 1908 bulb 8.8 bulbs which is approximately 1909 bulbs so 1909 bulbs work between 1920 hours to 2160 hours आता आपण करतोय सेकंड मोर दॅन आता इथे सिंगल व्हॅल्यू आहे मोर दॅन 2150 hours बल्ब वर्क करतो तर किती बल्ब वर्क करतात सो त्या एक्स इज इक्वल टू आपण 2150 आलं एक्सची व्हॅल्यू पुट केली जस्ट कॅल्क्युलेट केलं आणि वी गेट 8 इज इक्वल टू Z इज इक्वल टू 1.833
आता हे जी आपल्याला व्हॅल्यू सांगितले वरतीच दिले एरिया ऑफ 1.833ची, तर ती 0.4664. एरिया टू राईट ऑफ, आता ह्यात काय आहे तर हा आपला नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आहे. इथे 0 आणि इथे आहे आपला हा 1.833, समजा 0.446 थांबा मी नीट ड्रॉ करतो. हां, तर समजा हा आपला नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आहे, हा आपला 0 आहे आणि इथे येतो तो 1.83. आता 1.83 मधली 0.4664 जी व्हॅल्यू आहे ती ही व्हॅल्यू आहे. आपल्याला काय फाईंड करायचे, राईट मोर दॅन म्हणजे राईट त्याच्या पुढची व्हॅल्यू फाईंड करायची. तर आता जर आपण इथे 0.5 घेतला, 0.5 आणि हा 1, तर 0.5 पासून 1पर्यंत जायसाठी 0.5 मायनस 0.4664 हे केलं तर आपल्याला भेटतं 0.0336. सो ही आपली एरिया आहे, हा आपला एरिया आहे. म्हणजे हे एवढे बल्ब्स आहेत 0.336 प्रोबॅबली जे 2150पेक्षा जास्त चालतात. सो 2000 इंटू 0.0336 67.2 म्हणजे अप्रॉक्स 67 बल्ब्स. सो अप्रॉक्स 67 बल्ब्स वर्क फॉर मोर दॅन 2150 आवर्स. सो सेम नॉर्मल डिस्ट्रीब्युशन सेकंड क्वेश्चन आहे, पण ह्या क्वेश्चनमध्ये थोडासा ट्विस्ट आहे तो आपण बघूयात. ओके, सो आवर सेकंड क्वेश्चन इज ए रॅन्डम सॅम्पल ऑफ साइज 64 इज टेकन फ्रॉम ए नॉर्मल पॉप्युलेशन. नॉर्मल पॉप्युलेशन काय बरोबर आहे ना, हां, नॉर्मल पॉप्युलेशन विथ म्यू इज इक्वल टू 51.4 and sigma is equal to 6.8. What is the probability that the mean of the sample will exceed 52.9, fall between 50.5 and 52.3 and be less than 50.6? तर आता ह्या क्वेश्चनमध्ये आणि वरच्या क्वेश्चनमध्ये एक छोटासा फरक आहे, तो मी आता तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करता करता सांगेन. तर आपण सॉल्व्ह करायला डायरेक्ट चालू करूया, त्याशिवाय ते समजणार नाही. आता बघा, आपण सॉल्व्ह करताना आपल्याला n दिलाय 64, म्यू दिलाय 51.4, सिग्मा दिलाय 6.8. आता इथे आपण फाईंड स्टँडर्ड एरर फाईंड केला आहे, वरती नव्हतं केला आपण. वरचा आपला फॉर्म्युला काय आहे तर x इज इक्वल टू x मायनस म्यू अपॉन सिग्मा. मग इथे अचानक आपण स्टँडर्ड एरर सिग्मा अपॉन n√n का फाईंड केला, तर त्याचं एक कारण आहे. हा जो वरचा क्वेश्चन होता तो खूप डिरेक्ट क्वेश्चन होता. म्हणजे त्यात काय दिले बघा, हे टेस्ट ऑफ 2000 इलेक्ट्रिक बल्ब्स, म्हणजे 2000 इलेक्ट्रिक बल्ब्स आहेत. आपल्याला नंबर आणि काय आहे त्याचं कंटेंट ते एकदम परफेक्टली दिलेलं आहे, डायरेक्ट डिफाईन केलं आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की हा 2000च बल्ब आहे, त्यानुसार आपल्याला करायचं आहे. बट हा वाला क्वेश्चन जेव्हा आपण रीड करतो त्यात लिहिलं आहे की हे रॅन्डम सॅम्पल, रॅन्डम आहे. फर्स्टली हा रॅन्डम सॅम्पल आहे, रॅन्डम सॅम्पल ऑफ साईज 64 टेकन फ्रॉम ए नॉर्मल पॉप्युलेशन. म्हणजे एका पॉप्युलेशनमधून एक छोटासा पार्ट घेतला आहे 64 ह्याचा एलिमेंट्सचा, म्हणून आपण इथे स्टँडर्ड एरर घेतो. तर सिग्मा अपॉन √n इज इक्वल टू 6.8 अपॉन √64, ज्याची व्हॅल्यू येते 6.8 अपॉन 8 इज इक्वल टू 0.85. स्टँडर्ड एरर इज इक्वल टू 0.85. आता एक्सीड्स 52.9 हा आपला पहिला क्वेश्चन होता. एक्सीड्स 52.9 म्हणजे काय, मोर दॅन 52.9. तर काय होणार, p इज इक्वल टू x ग्रेटर दॅन 52.9. मग काय होते तर z इज इक्वल टू x बार मायनस म्यू अपॉन SE. काय 52.9 मायनस 51.4 अपॉन 0.85 विच गिव्ज अस 1.5 अपॉन 0.85 इज इक्वल टू 1.764. आता हा 1.764 झेडची व्हॅल्यू आहे, झेड इज लेसर दॅन 1.764 आपण फाईंड केला. आता p x इज ग्रेटर दॅन 52.9 म्हणजे झेड इज लेसर दॅन 1.764 फाईंड केला आपण. तर देअरफॉर प्रोबॅबिलिटी आपली काय झाली, प्रोबॅबिलिटी ऑफ झेड इज लेसर दॅन 1.764 इज 0.9680. मग आता झेड इज ग्रेटर, आता झेडच्या जागेवरती एक्स असणार ना, झेड इज ग्रेटर दॅन 1.764 काय आहे तर 1 मायनस 0.960 आहे. तर त्याची व्हॅल्यू काय होईल, झेड इज इक्वल टू झेड इज ग्रेटर दॅन 0.0392. आता हा 0.9608 कसा आला ते तुम्हाला सांगतो. तर आपण यूज करतो आहे झेड टेबल. थांबा जरा. ओके, तर हा झेड टेबल बघा, हायलाईट अंडरलाईन होता. हां, तर आपला हे काय होता 1.76 आहे, म्हणजे 1.7 आणि 6. तर 1.7 हा
होता नाही हां. तर 1.7 आणि 6चं 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 काय आलं आहे तर किंवा बरोबर आहे का सेट टेबलच आहे ना. हा टेबलच थांबा मी तुम्हाला रिअल ओरिजिनल टेबल जो माझ्याकडे आहे तो मी तुम्हाला फोटो दाखवतो. तर मी हा वालाच टेबल वापरतो आहे. तर ह्यात बघा 1.7चा 6वाला इथे 0.96 तुम्हाला हायलाईट करूया आपण 6 बघा 0.9608 आणि आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये केला 0.9608. तर झेड टेबलनी असं फाइंड आउट करायचं आणि मग आता 0.96 लेसर दॅन झेड इज लेसर दॅन 1.76चा हा आन्सर आला. सो देअर फोर झेड इज ग्रेटर दॅन 1.76 इज 1 - 0.9608. तर पी झेड इज ग्रेटर दॅन 1.76 इज 0.0392 हा आपला आन्सर आला. सो आता सेकंड काय आहे 50.5 आणि 52.31. आता आपण जसं वरच्या ह्याच्यात केलेलं x1 आणि x2 तसंच करूया. x इज ग्रेटर दॅन 50.5 समेशन ऑफ हे पूर्ण फॉर्म्युला वगैरे लावून -1.05 आला. तर -1.05चा आन्सर काय आहे -1.0 बघूया आधी 1.0चा 5 कुठे आहे 1.0चा 5 हिट्टे हा बघा 1.469. तर इथे काय आला आपला आन्सर 0.5 आहे ना हां. तर 1.446 हां 0.6 घेतलेला का ते मी तुम्हाला सांगतो. 1.05 इथे समथिंग होतं ज्याचा ॲप्रॉक्स होऊन -1.06 झालेलं. तर मग ते 1.06चा हा आन्सर आहे. अँड मग परत 52.3साठी आपण परत कॅल्क्युलेट करतो. इथे पण 1.6 आलेला तर त्याचा हा आन्सर आहे. सो ते फाइंड आउट केलं. झेड इज लेसर दॅन 1.05 केला आणि मग त्याला परत झेड इज लेसर केला. हे दोन आपल्याला आले तर ते फाइंड आउट करून त्याला मायनस केलं. हे कसं काय तुम्हाला सांगतो. -1 to +1च्या बिटवीनचं आपल्याला फाईंड करायचं. तर मग ग्रेटेस्ट मायनस स्मॉलेस्ट केलं. जो रिमेनिंग आहे तो आपला आन्सर आहे. थर्ड आहे सी लेस दॅन 50.6ला पी एक्स इज लेसर दॅन 50.6. परत फाइंड आउट केलं -0.94. मग 0.94ची व्हॅल्यू आली ही तर ती आपण लिहिली. आता हा लेसर दॅन आहे तर झेड इज लेसर दॅन 0.94 डायरेक्ट आपण व्हॅल्यू लिहिली झालं. आत्ता आपण कंप्लीट केलं आहे प्रोबॅबिलिटी अँड डिस्ट्रीब्युशन. आपण नॉर्मल बघितला, पॉयझन बघितला, बायोनॉमियल पण बघितला, ॲटलिस्ट ॲटमोस्ट एक्झॅक्टली पण बघितला, आपण बायस पण बघितला. आता हायपोथेसिस टेस्टिंगकडे जाऊया. हायपोथेसिस टेस्टिंगमध्ये काय काय आहे बघूया. सो फर्स्ट इज टी टेस्ट. टी टेस्टमध्ये आपल्याला काय आहे तर टी टेस्टचा फॉर्म्युला टी टेस्ट कधी वापरतो जेव्हा आपली नंबर ऑफ सॅम्पल इज लेसर दॅन 30 आहे तेव्हा. तर टी इज इक्वल टू x बार मायनस म्यू अपॉन s अपॉन √n वेअर s इज इक्वल टू समेशन ऑफ x मायनस x बार स्क्वेअर द होल स्क्वेअर अपॉन n-1 हा आपला फॉर्म्युला आहे टी टेस्टचा. झेड टेस्ट कधी वापरतो आपण तर झेड टेस्ट आपण वापरतो वेन n इज ग्रेटर दॅन इक्वल टू 30. सो झेड टेस्टचा फॉर्म्युला काय x मायनस NP अपॉन √ हे टेस्ट ऑफ नंबर ऑफ सक्सेसचा फॉर्म्युला आहे. टेस्ट ऑफ प्रपोर्शन ऑफ सक्सेसचा S प्रपोर्शनचा हा आहे √P अपॉन Q अपॉन N. लिमिट प्रपोर्शनचा P ± Z इंटू √PQ अपॉन N. हे सगळे नॉर्मल जे आपण नाही यूज करत ते जे आहे. बट मेन फॉर्म्युला काय आहे तर मेन फॉर्म्युला जो आपण मोस्टली यूज करतो इज Z इज इक्वल टू x बार मायनस म्यू अपॉन सिग्मा अपॉन √n वेअर SE म्हणजे हा जो आपण पॉयझन डिस्ट्रीब्युशनला वापरला तोच फॉर्म्युला आहे राईट. सॉरी जो आपण नॉर्मल डिस्ट्रीब्युशनला वापरला तोच फॉर्म्युला आहे. हे बघा नॉर्मल डिस्ट्रीब्युशन x मायनस यू अपॉन सिग्मा आणि मग ते स्टँडर्ड डेविएशन आल्यावरती SE होतं तो वाला फॉर्म्युला आहे SE.
आता ह्या फॉर्म्युल्याने आपण एक सम सॉल्व करून बघूया झेड टेस्टचा. ए कंपनी मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमोबाईल टायर्स find that a tire life is normally distributed with a mean of 40,000 km and standard deviation of 3,000 km. It is believed that the change in production process will result a better product and the company has developed a new tire. A sample of 100 new tires has been selected. The company has found the mean life of the tire is 40,900 km. Can we conclude that new tire are better than old? आता ह्यात हायपोथिसिस काय आहे की न्यू टायर आर सेम ॲज ओल्ड टायर. ही एच नॉट हायपोथिसिस आहे. म्यू इज इक्वल टू 40,000 आहे, सिग्निफिकंट डिफरन्स नाही. एचची अल्टरनेट हायपोथिसिस आपली काय, म्यू इज ग्रेटर दॅन 40,000 म्हणजे काय सिग्निफिकंट डिफरन्स आहे. न्यू टायर इज नॉट इक्वल टू ओल्ड टायर. सो आपल्याला गिवन काय आहे, एक्स आहे. एक्स काय आहे, हे आपला सॅम्पल मीन 40,900. मीन काय आहे आपला पॉप्युलेशन मीन म्हणजे जो आपला ॲक्च्युअल आहे 40,000. सिग्मा 3,000 एन 100. सो स्टँडर्ड एरर काढायचा. सिग्मा अपॉन √10 इज 300 आपला स्टँडर्ड एरर आहे. सो वी यूज झेड इज इक्वल टू एक्स बार मायनस म्यू अपॉन हा एक्स बार एक्स तुम्हाला पाहिजे ते लिहा. आता मी एक्सच लिहितो, एक्स बार नाही लिहित. अपॉन सिग्मा अपॉन √10. तर काय 40,900 मायनस 40,000 अपॉन 300. मग काय 900 अपॉन 300 झेड इज इक्वल टू 3. हा काय झाला आपला झेड कॅल्क्युलेटेड आपला 3 झाला. आता फाइंड द क्रिटिकल व्हॅल्यू राईट टेल टेस्ट. क्रिटिकल व्हॅल्यू काय आहे, झेड इज इक्वल ॲट 1% लेवल ऑफ सिग्निफिकन्स. मग आता 1%चं काय 0.01. तर ह्याच्यात बघा इथे दिलं आहे, मी तुम्हाला ह्याचा पण PDF पाठवेन. आता बघा लेवल ऑफ सिग्निफिकन्स ॲट 0.01 इज 2.33. आपला राईट हँड टेस्ट आहे का, कारण की आपला त्याच्यापेक्षा बेटर आहे का ते चेक करायचं आहे. बेटर इज लाईक ग्रेटर म्हणून राईट टेल टेस्ट 2.33. मग आता आपला झेड कॅल्क्युलेटेड काय टॅब्युलेटेड काय झाला, झेड 2.33 आणि हा कॅल्क्युलेटेड 3 आहे. मग डिसिजन काय झाला, झेड कॅल्क्युलेटेड इज ग्रेटर दॅन झेड टॅब्युलेटेड. सो एच नॉट इज रिजेक्टेड ॲज द टायर आर सिग्निफिशंटली बेटर झालं. आता हा आहे क्रिस्कल वालिस. आता क्रिस्कल वालिस एच टेस्ट ह्याचा फॉर्म्युला आहे एच. हा नॉन पॅरामेट्रिक आहे बाय द वे. H is equal to 12 capital N plus into capital N into N plus 1 into R1 square upon N1 plus R2 square upon N2 plus जितकं होईल तितकं RK square upon NK minus 3N plus 1. 3 into N plus 1. आता ह्यात N काय आहे, नंबर ऑफ इच K सॅम्पल. आर काय आहे, रँक ऑफ सम ऑफ इच सॅम्पल. आणि एन काय आहे, टोटल नंबर ऑफ सॅम्पल. तर इथे आपण बघूया डायरेक्ट क्वेश्चन बघूया. तर आता क्वेश्चनमध्ये आपल्या क्वेश्चनमध्ये काय होतं की मी तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन एक्सप्लेन करतो, लिहिला नाही आहे. 4 फॅकल्टी आहेत, ते 4 प्रकारे शिकवतात. सो स्कोर आर सेम म्हणजे बघा 4 फॅकल्टीनी एन नंबर ऑफ स्टुडंट्सला शिकवले. सो चेक करायचे स्कोर ऑफ ऑल द 4 फॅकल्टीज की त्यांच्या टीचिंग मेथडमध्ये सेम आहे का, स्कोर सेम येते का. म्हणजे 4 फॅकल्टीचे सेम सब्जेक्ट शिकवते तर त्याचा स्कोर सेम आहे का, ॲव्हरेज स्कोर ते आपल्याला चेक करायचं आहे. सो आता लिहायचं कसं, हे कसं असणार तुम्हाला सांगतो. F1 F2 F3 F4 हे असं आपला मेन क्वेश्चनमध्ये असणार. सो आता आपल्याला फर्स्ट हे जे रँक फाईंड करायचे. तर रँक कसं फाईंड करायचं मी तुम्हाला सांगतो. मोस्टली पीपल काय करतात की F1 हे सगळे नंबर अरेंज करतात असेंडिंग ऑर्डरमध्ये लोअर टू ग्रेटर आणि मग त्याला रँक करत जातात. बट बेस्ट ऑप्शन काय आहे, इझी F1 R1 F2 R2 F3 R3 F4 R4. ह्याने काय होतं की आपल्याला नंतरला इझी पडतं. ते कसं पडतं ते मी तुम्हाला पुढे सांगतो. बट फर्स्ट आपण रँक करायला चालू करूया. आता रँक ही एका कॉलमची नाही आहे तर कंप्लीट टेबलची आहे. सो सर्वात छोटा टेबल आपला आहे 51. हा म्हणजे आता हे केलेलंच आहे ऑलरेडी 51. सो मग 51. आता सेकंड काय आहे 51पेक्षा मोठा 5. तुम्हाला मी सांगतो आहे की कसं करायचं. आता 5च्या ह्याच्यातले सगळे शोधायचे. तर आता इथे कोणता 5चा आहे का, नाही. ह्याच्यात एक आहे, ह्याच्यात एक आहे, हा तर गेला आहे, ह्याच्यात एक आहे, झाला. आता सेकंड नंबर बघायचा. हा 1 आहे, 1पेक्षा ग्रेटर बट 50च्या आतमध्ये असला पाहिजे. इथे तर आहेच नाही, इथे 9 आहे, इथे 6 आहे, इथे 2 आहे. हा 2 सर्वात छोटा, मग हा रँक 2. मग नंतरला पुन्हा 50च्या ह्याच्यात 2पेक्षा मोठा नंबर. मग आता इथे काहीच नाही, इथे 9 आहे, इथे 6 आहे, 6 आहे तर हा 3. परत 50च्या ह्याच्यात 6पेक्षा मोठा नंबर तर इथे 9 आहे तर हा
4. आता 50 झालं. आता 50 झालं तर 60sमध्ये. तर 60sमध्ये कुठे नंबर आहे? इथे एक 6 आहे, इथे 2 6 आहेत. तर आता 60sमध्ये सर्वात छोटा व्हॅल्यू फाईंड करायचा आहे युनिट डिजिटमध्ये. इथे 4 आहे, इथे 5 आहे, इथे 8 आहे. तर हा 4 सर्वात छोटा आहे, तर हा 5th रँक. हा 5 सर्वात 4च्या नंतर काय येतो 5, तर हा 6th रँक. 5च्या नंतर 8, तर हा 7th रँक. असं करत करत प्रत्येक टेन्स आणि युनिट व्हॅल्यूनुसार आपण व्हॅल्यू पुट करायची. आणि ह्याच्यात तुम्हाला माहितीच असेल, समजा की 64 2 वेळा आलं आहे. तर समजा आता 64च्या आधीचा नंबर हा 50 आहे, 59ला 4th रँक आहे, तर 64 2 वेळा आलं आहे. तर कसं, तर 5th 5 + 6/2. मग किती झालं? 5 + 6 11, 11/2 5.5. तर दोन्ही पण 64ला 5.5 रँक द्यायची. आणि 6 मग 5th आणि 6th रँक दिली. मग आता 64च्या पुढे काय आहे? समजा 65 आहे, तर ह्याला 7th रँक भेटणार. मग त्याच्या पण पुढे समजा की 68 आहे, 68 3 वेळा आला आहे, 68. मग आता समजा इथे आपण 7th रँक 65ला दिले, तर 8 9th आणि 10th रँक आहे. तर 8 + 9 + 10 / 3 करायचा. मग जो पण रँक येईल तो त्या तिन्ही व्हॅल्यूला द्यायची. आणि मग 10च्या पुढच्या रँकपासून चालू करायचं, असं करायचं. मग आता ते झालं. तर आपल्याला आता ह्या प्रकारे करायचा फायदा काय होतो? आपण जर पूर्ण टेबल हा बनवत बसलो, आधी हा टेबल बनवा, मग परत ह्याच्यात व्हॅल्यूज पुट करा, आणि मग परत आपल्याला काय करायचं आहे? प्रत्येक कॉलमचा समेशन, रँकचा समेशन करायचा असतो. सो पुन्हा पूर्ण टेबल बनवा, मग परत त्याला ह्या टेबलमध्ये अरेंज करा. त्यापेक्षा डायरेक्ट ह्या टेबलमधून घ्यायचं. रँक 1चा समेशन, रँक 2चा समेशन, रँक 3चा समेशन, रँक 4चा समेशन. मग आता आपल्याकडे R1 R2 R3 R4 आहे. एन कसा आहे? तर एन काय? प्रत्येक कॉलममध्ये नंबर ऑफ सॅम्पल्स. मग F1मध्ये सॅम्पल प्लस F2मध्ये एन, F3मधले एन प्लस F4मधले एन, त्याचे सम केला तर आपल्याला कॅपिटल एन भेटतो, विच इज 16. ते मी सगळं इरेज करतो म्हणजे तुम्हाला नीट दिसेल. हां, आता पुढे काय आहे? तर स्टेप डायरेक्ट फायनल स्टेप फॉर्म्युला यूज करायचा आहे. युझिंग फॉर्म्युला काय आपला? H टेस्टचा = 12/n n+1 इंटू R1² n1 + R2² n2 + R3² n3 + R4² n4 आणि -3 × n+1. आता n काय आहे? कॅपिटल एन आपला कुठे गेला? हां, कॅपिटल एन आहे आपला 16. आणि छोटा एन काय आहे? प्रत्येक कॉलमचा n = 4. कारण की आता इथे सगळे सिमेट्रिक टेबल होते, तर प्रत्येक ह्याचा 4च आहे. सो युझिंग द फॉर्म्युला आपण ह्याच्यात व्हॅल्यूज पुट केले. तर 16 + 7, मग हे सगळे व्हॅल्यूज पुट केले. त्याचा आन्सर आला आपला H = 9.772. ही आहे आपली कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू. CALCULATED कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू काय आली? 9.772. आता क्रिटिकल म्हणजे टॅब्युलेटेड व्हॅल्यू फाईंड करायची. टॅब्युलेटेड व्हॅल्यू काय कशी फाईंड करायची? डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय? n-1. आता सगळे सिमिलरच आहे, तर एकच n येणार. n-1 काय होतो? 4 - 1 3. आणि सिग्मा काय आहे? तिथे आता दिला नाही आहे, म्हणजे मोस्टली 5% आहे. LOS लेवल ऑफ सिग्निफिकन्स काय? 5% घ्यायचं. जर तिथे दिला आहे तर 1% घ्यायचं, नाहीतर 5% आपला स्टँडर्ड आहे 0.05. आता बाय ची स्क्वेअर टेस्ट मी करायचं आहे 3,0.05. काय होतं 3,0.05? तर थांबा तुम्हाला सांगतो. हां, तर ची स्क्वेअरने. तर आपला ची स्क्वेअर टेबल बघा, हा जो आहे तो मी तुम्हाला पाठवतोच इथे बघा. ची स्क्वेअर टेबल आपल्याला काय आहे? काय शोधायचं आहे? 3,0.05. तर आपला 3 कुठे? इथे आहे 3च्या रोमध्ये 0.05. हां, 0.05 काय आला? 7.815. आणि आपला आन्सर काय आहे? 7.815 C. तर अशा प्रकारे सॉल्व करायचं आहे. बाय ची स्क्वेअर लिहिलं आहे, म्हणजे चीचा फॉर्म्युला यूज करून चीचा टेबल, चाय ची जे पण तुम्ही बोलता, काय स्क्वेअरचा टेबल यूज करून हे आपण यूज केलं आहे. काय आहे? काय स्क्वेअर हेच आहे डिग्री ऑफ फ्रीडम अपॉन अल्फा. डिग्री ऑफ फ्रीडम काय असतो? n-1. आणि अल्फा काय? तो गिवन असतो. अल्फा नाही, सॉरी, लाईन ऑफ सिग्निफिकन्स, लेवल ऑफ सिग्निफिकन्स. चला आता नेक्स्ट काय आहे आपलं? डिसिजन काय? H कॅल्क्युलेटेड इज ग्रेटर दॅन H टॅब्युलेटेड. सो H नॉट इज रिजेक्टेड. देअर इज सिग्निफिकंट डिफरन्स इन स्कोर अमॉंग 4 फॅकल्टी.
झालं प्रूफ. आता हा बघा, हा कोणता आहे, तर हा आपला हे पण झालं, झेड टेस्ट झालं, टी टेस्ट झालं, टी स्क्वेअर टेस्ट झालं, एफ टेस्ट पण झालं. आता हा आहे डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्समधला. तर डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्समध्ये आता हा डायरेक्ट एक क्वेश्चन आहे, मी तुम्हाला क्वेश्चन थ्रू समजवतो. हा आपला डेटा आहे, किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहेत, n इक्वल टू 10 आहे. तर आपल्याला ह्यात मीन, मीडियन, स्टँडर्ड डेविएशन, व्हेरियन्स, स्क्यूनेस, कुर्टोसिस, लोअर क्रोटाय, कॉर्टाय सगळं फाइंड करायचं. तर आपण सगळं फाइंड करू. गिवनमध्ये काय आहे, मीन एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स अपॉन एन. समेशन ऑफ एक्स काय आपलं आलं, ह्या सगळ्यांचं समेशन 150, एन काय आहे 10 आपण फाइंड आउट केलं. तर मीन आला 15, एक्स बार इज इक्वल टू 15. एकदम इझी पीझी, काहीच ह्यात हार्ड त्याचं नव्हतं. मीडियनचे 2 फॉर्म्युलाज आहेत, एक आहे ऑड नंबर ऑफ सॅम्पलसाठी आणि एक आहे इवन नंबर ऑफ सॅम्पलसाठी. समजा की तुमचे सॅम्पल आहे 7 किंवा 9 असे काही पण ऑड आहेत, तर त्यात काय होतं की 4 + 1 + 4 असं एक ऑड नंबर राहतो, त्यामुळे n/2 तो डायरेक्ट ऑड नंबर येतो. इवनसाठी काय करायला लागतं, n/2 + n/2 + 1 म्हणजे काय, तर आता समजा की 10 नंबर आहे, तर n/2 काय आला 5, तर 5 आणि n/2 + 1 काय 6, तर n/2 टर्म हा 5th आणि 6th टर्मचं सम करून त्याला /2 करायचं, असं ह्याचं आहे इवन नंबरसाठी. सो ॲज n इज इक्वल टू 10 आलेला, तर 5th टर्म + 6th टर्म काय आला, 14 + 16/2 15 आला. आता मीन इक्वल टू मीडियन आला आपला. आता स्टँडर्ड हे आपलं व्हेरियन्स फाइंड करायचं आहे. व्हेरियन्सचा फॉर्म्युला काय आहे, सिग्मा स्क्वेअर इक्वल टू समेशन ऑफ एक्स मायनस एक्स बार द होल स्क्वेअर अपॉन एन. आता समेशन ऑफ एक्स मायनस एक्स बार कसं काढणार, एक्स आपला डिटेल लिहायचा आणि एक्स मायनस एक्स बार म्हणजे काय, तर एक्स मायनस एक्स बार लिहिण्यापेक्षा 15 ही जी व्हॅल्यू आणि एक्स मायनस एक्स बारची होल स्क्वेअर. आता हे मी इथे सॉल्व केलं, हे बघा एक्सची व्हॅल्यू एक्स मायनस हा आपला 15 आहे, 15 -9 -7 -5 -3 -1 बघा ही पूर्ण व्हॅल्यू भेटली हे, आणि ह्या सगळ्याचा डायरेक्ट स्क्वेअर 81 51 जे पण भेटला तो, मग त्याचं समेशन झालं 329. सो समेशन ऑफ एक्स मायनस एक्स बार द होल स्क्वेअरचं आन्सर आला 329. सो 329 अपॉन 10 इज इक्वल टू 32.9. आपल्याला काय भेटला, व्हेरियन्स सिग्मा स्क्वेअर. एवढं लक्षात ठेवा, व्हेरियन्स इज इक्वल टू सिग्मा स्क्वेअर, फक्त सिग्मा नाही. आणि स्टँडर्ड डेविएशन म्हणजे काय, तर सिग्मा. तर सिग्मा कसा फाइंड करायचा, इज इक्वल टू √ सिग्मा स्क्वेअर. व्हेरियन्सचा फॉर्म्युला माहिती आहे, मग इथे काय सिग्मा इज इक्वल टू √32.9 विच इज सिग्मा इज इक्वल टू 5.735 झालं. आता स्क्यूनेस म्हणजे काय, तर स्क्यूनेस टेल्स की आपला ग्राफ जो आहे नॉर्मल ग्राफ तो कोणत्या साईडला असा म्हणजे बायस्ड तर नाही आहे, म्हणजे तो परफेक्टली नॉर्मल ग्राफ आहे की तो एका साईडला टिल्टेड आहे, ते आपण स्क्यूनेसने चेक करतो. जर मीन इज इक्वल टू मीडियन असेल तर नो स्क्यू, म्हणजे ग्राफ परफेक्टली नॉर्मल आहे. जर मीन इज ग्रेटर दॅन मीडियन आहे तर राईट स्क्यू, म्हणजे थोडा राईटला टिल्टेड आहे आपला ग्राफ, विच मीन्स पॉझिटिव्ह व्हॅल्यू जास्त आहे. आणि जर मीन इज लेसर दॅन मीडियन आहे तर लेफ्ट स्क्यू, विच मीन्स नेगेटिव्ह व्हॅल्यू जास्त आहे. पण आपल्या ह्याच्यात मीन इज इक्वल टू मीडियन आहे, सो आपल्या स्क्यूनेस इज इक्वल टू 0, देअरफॉर नो स्क्यू. आता क्रुटोसिसचा फॉर्म्युला काय आहे, μ⁴ अपॉन सिग्मा रेस टू 4. आता म्यू कसा फाइंड करायचा, म्यू इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स मायनस एक्स बार रेस टू 4 अपॉन एन. आता समेशन ऑफ एक्स मायनस एक्स बार तर नाही आपल्याकडे, बट समेशन ऑफ एक्स मायनस एक्स बार द होल स्क्वेअर आहे. मग आता त्यालाच जर आपण परत स्क्वेअर लावला तर येईल का, नाही येणार का, तर तसं नाही हो. म्हणून आपण काय केलं, म्यू इज इक्वल टू समेशन ऑफ डायरेक्ट स्क्वेअरचा स्क्वेअर डबल स्क्वेअर होईल, तो जास्त नंबर येईल, म्हणून समेशन ऑफ 4 घेतला, डायरेक्ट 4 घेतला. मग पुन्हा टेबल बनवला एक्स मायनस एक्स बार, मग डायरेक्ट रेस टू 4ने कॅल्क्युलेट केला, तर हे व्हॅल्यू झाले आपले. आणि जर समेशन केल्यावरती आपल्याला फायनल आन्सर भेटला 19,338. सो μ4 कसा करायचा आहे, तर म्यू रेस टू 4 इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स मायनस एक्स बार रेस टू 4 अपॉन एन. मग 19,338 अपॉन 10 काय आला, 1933.8.
ऑब्व्हियसली. आता आपण सिग्मा स्क्वेअर, तर आपला फॉर्म्युला काय होता कुर्टोसिसचा, म्यू रेस टू 4 अपॉन सिग्मा रेस टू 4, विच मीन्स म्यू रेस टू 4 अपॉन सिग्मा स्क्वेअरचा स्क्वेअर इज इक्वल टू, थांबा आपण चेक करूया ना, मी चेक नाही केलं हे कधी. आपल्याकडे 392 पॉईंट किती होतं सिग्मा स्क्वेअर, 392. तर जर आपण 392चा स्क्वेअर घेतला तर किती आन्सर येतो मी बघतो समजा. 392चा स्क्वेअर इक्वल टू 153664, नाही रॉंग येतो, 153664 येतो आहे, ते आपला 19338 आलं. ओके, लिव्ह इट. मग पुन्हा हे, तर सिग्मा स्क्वेअरचा स्क्वेअर किती आला आहे. अच्छा, ते समेशन आहे म्हणून ते सेम नाही आलं, समेशन नसतं तर बरोबर आलं असतं. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल माहिती आहे का, कुठे गेला खिडर गया. हां, आपल्याला मग ह्या पूर्ण टेबलची मग परत आपल्याला ह्याचा स्क्वेअर घ्यायला लागला असतं. मग ह्याचा परत स्क्वेअर घेऊन मग परत त्याचं समेशन केलं तर मग होईल ते एक्स रेस टू 4. पण मग डायरेक्टच केलेलं काय वाईट आहे ना. हे झालं. मग सिग्मा स्क्वेअरचा स्क्वेअर काय आला, 10 कुठे गेला 1082.41 आला डायरेक्ट. स्क्वेअरचा स्क्वेअर इज इक्वल टू 1.786. हा ही आपली व्हॅल्यू आली क्रुटोसिसची. सो दिस इज आवर क्रुटोसिस. इफ क्रुटोसिस इज लेसर, क्रुटोसिस आपलं काय सांगतं की आपला ग्राफ किती पॉइंटेड आहे और किती फ्लॅट आहे हे आपल्याला फाईंड करते. जर एक्सची व्हॅल्यू क्रुटोसिसपेक्षा लेस दॅन 3 असेल, क्रुटोसिसची व्हॅल्यू लेस दॅन 3 असेल तर फ्लॅट असतो, मीन्स फिवर एक्स्ट्रीम व्हॅल्यू. मग आता आपल्या बरोबर आहे, जितका फ्लॅट तितकं चांगलं असतं, नाहीतर मग आउटलायर बनतो असा डायरेक्ट एकदम टोकाला. सो आता कॉर्टाईल्समध्ये 4 टाईप असतात, Q1 Q2 3 टाईप, Q3. Q1 इज 25% डेटा विच इज बिलो पार, सेकंड इज 50% डेटा विच इज मीडियन पार, अँड थर्ड इज 75% डेटा. मग ह्याचा फॉर्म्युला काय आहे, Q1 इक्वल टू n+1/4, Q2 इक्वल टू n+1/2, Q3 इक्वल टू 3/4 n+1. आता जस्ट लाईक फाइंडिंग द मीडियन ॲट 25% ऑफ डेटा, 50% ऑफ डेटा अँड 75% ऑफ डेटा. काय आला Q1. हां, बाय द वे हे Q1 इज जस्ट आपल्याला टर्म देतो, लाईक 2.75 व्हॅल्यू, म्हणजे आउट ऑफ 10 2.75 नंबर असं, म्हणजे इट लाईज बिटवीन सेकंड अँड थर्ड 8 to 10. त्याचा क्रुटोसिस नंतरला फाईंड करायचा असतो. हा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला मीडियनचे 2 टर्म्स देतो, लाईक आपण बोललेलो ना, इवन मीडियन असल्यावरती 2 टर्म्सला मग ॲड करून मग त्याचा ॲव्हरेज मीन फाईंड करतात. तसं हे 2.75 म्हणजे लाईज बिटवीन विच व्हॅल्यू ते आपल्याला देतं. आता आपल्याला काय भेटलं 2.75 म्हणजे 7/5 व्हॅल्यू. तर आपली 2.75 व्हॅल्यू, सेकंड व्हॅल्यू काय होती इथे क्वेश्चनमध्ये बघा, सेकंड व्हॅल्यू 8 आणि थर्ड व्हॅल्यू 10. तर 8 आणि 10च्या मध्ये लाय करतं आपला Q1. ते गेला वेअर इज इट, हां हे बघ. मग 8, मग आता आपला फॉर्म्युला काय आहे, 8 + 0.75 म्हणजे हा जो रिमेनिंग आहे तो इंटू 2. समजलं हाऊ वी डिड इट. 0.75 into 2 comes from 2.75, the integer part plus decimal part. The decimal part denotes that we are 75% of the way from second to third. म्हणजे स्टार्ट व्हॅल्यू काय आहे 8, नेक्स्ट व्हॅल्यू 10, डिफरन्स किती आहे 2चा. सो 0.75 into 2 हा 2 काय डिफरन्स आहे. मग काय झालं 0.75 into 2 1.5 झाला. 8 + 1.5 इक्वल टू 9.5. आता Q2 आपण बघूया. Q2 आपल्याला माहिती आहे डायरेक्ट मीडियन, Q2 n+1/2, और डायरेक्ट आपण मीडियन पण घेऊ शकतो. तरी पण n+1/2 ने आपण सॉल्व्ह करायला गेलो तर 10 + 1/2 काय आला 11/2 इज इक्वल टू 11/2 किती 5.5 आला. 5.5 फिफ्थ व्हॅल्यूचा 0.5 म्हणजे फिफ्थ आणि सिक्स्थ व्हॅल्यूच्या मध्ये. आता फिफ्थ व्हॅल्यू आपली काय आहे 14, फिफ्थ आणि सिक्स्थ व्हॅल्यू. तर फिफ्थ व्हॅल्यू आहे आपली 14 आणि सिक्स्थ व्हॅल्यू आहे 16. तर आता पुन्हा तो फॉर्म्युला 14 + 0.5 कुठून आला हा 0.5,
हा 0.5 मधला 0.5 इंटू 2 कुठून आला आपला डिफरन्स इज इक्वल टू 15 झालं. आता इथे 3/4 n+1 3/4/11 इज इक्वल टू 33/4 33 कसा हा 5.5 आला ना, नाही सॉरी बाय 4 आहे. 3 × 11 33 33/4 8.25. आता 25 8 पासून 9 8 आणि 9 मधला 8 व्हॅल्यू आणि 9th व्हॅल्यू मध्ये 2.5. तर आपली 8 व्हॅल्यू आहे 20 आणि 9th व्हॅल्यू आहे 22. सो 20 प्लस 0.25 इंटू डिफरन्स इज इक्वल टू 20.5. हा आला आपला Q3 झालं. आता इंटरक्वार्टाईल रेंज IQR कसा फाईंड करायचा, तर Q3 मायनस Q1 झालं. Q3 मायनस Q1 20.5 मायनस 9.5 इज इक्वल टू 11. आपला IQR आला 11. रेंज काय कशी फाईंड करायची, मॅक्स मायनस मीन. मॅक्स काय आहे आपला शेवटचा लास्ट एलिमेंटची व्हॅल्यू मायनस फर्स्ट एलिमेंटची व्हॅल्यू. तर काय 24 मायनस 6 18. रेंज आपली आहे 18 झालं. आता 1 वे ANOVA 2 वे ANOVA ह्याच्यात आहे जरा असा कसा झाला ते मला नाही माहिती सॉरी. हां, तर 1 वे ANOVA 2 वे ANOVA आपल्याला नाही आहे बट स्टील मी टाकलं आहे, तुम्ही चेक करू शकता. ह्याच्यात तुम्हाला प्रॉपर स्टेप्स आहे. हा पूर्ण टेबल आहे जो आपल्याला फाईंड करायचा असतो आणि त्याच्यात एक सॉल्व्ड एक्झाम्पल पण आहे. हे 2 वे ANOVAचा फॉर्म्युलाच आहे. स्टेप बाय स्टेप मी प्रॉपर लिहिलं आहे. हां हां, तर हे बघा 1 वे ANOVA सॉल्व्ह केला आहे. सॉल्व्हच आपण बघू. आता खूप 2 तास झाले. H0 इज इक्वल टू ऑल ब्रँड मीन्स आर इक्वल. H1 ॲटलिस्ट 1 मीन इज डिफरंट. मग आता कॅल्क्युलेट द व्हेरियन्स बिटवीन सॅम्पल. तर सॅम्पलमधलं व्हेरियन्स फाईंड करायचं आहे. आता ह्याचा क्वेश्चन आहे. आय एम रिअली सॉरी बट क्वेश्चनमध्ये आपला इथे काय आहे मीन तुम्हाला सांगतो 20 23 18 17. दिस इज आर क्वेश्चनमधला टेबल. मी तुम्हाला टेबल प्रोव्हाइड करतो. थांबा, मी तुम्हाला PDF मध्ये टेबल प्रोव्हाइड करेन, तुम्ही PDF मधून बघा. तर कॅल्क्युलेट द मीन ऑफ इच सॅम्पल ब्रँड 1 समेशन ऑफ XN. तर हे केलं आपण ब्रँड 2. हां, तर ह्याचा टेबल कसा आहे मी तुम्हाला दाखवतो. XY समजा, तर 20 23 18 17 आणि इथे 19 15 17 20 आणि 16 एक एक्स्ट्रा आहे. ॲटलिस्ट 1 ऑल ब्रँड मीन आर इक्वल. ॲटलिस्ट 1 मीन इज डिफरंट. ओके, तर मग हे 20.23 प्लस 18.57 हे जाय. दोघांचे ब्रँड 1 आणि ब्रँड 2चे मीन घेतले. ब्रँड 3 पण आहे. मी ह्याचा टेबलच प्रोव्हाइड करतो. थांबा तुम्हाला. ब्रँड 4 इज 15.17. ब्रँड 4 ब्रँड आहे. तर आपण त्याचे चारीचे मीन काढले आणि N म्हणजे काय, तर नंबर ऑफ सॅम्पल्स प्रत्येक ब्रँडचे वेगळे आहेत. एकात 4 आहेत, दोघात 5 आहे, एकात 4 आहे. तर टोटल 18 झाले. सो कॅल्क्युलेशन ऑफ ग्रँड मीन. ग्रँड मीन म्हणजे काय, टोटल ऑफ ऑल ऑब्झर्वेशन अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. मग टोटल काय झालं 78 प्लस 87 प्लस 93. आपण प्रत्येक ब्रँडचं कॅल्क्युलेट केलेलं, त्यालाच समेशन केलेलं, तर त्याचंच कॅल्क्युलेशन केलं. 324/18. मग आपल्याला X डबल बार भेटला. सो SSC कॅल्क्युलेट सम ऑफ स्क्वेअर बिटवीन सॅम्पल. काय आहे, समेशन ऑफ NI इंटू XI बार मायनस X डबल बार द होल स्क्वेअर. तर हे कसं काय, NI का घेतलं आपण, ह्याचा वेगळा आपण टेबलनी सॉल्व्ह करतो बट प्रत्येक ब्रँडचे नंबर ऑफ सॅम्पल्स वेगळे आहेत म्हणून आपण NI घेतला. तर 4 इंटू 19.85. तर 4 इंटू हे 9 आला. 1.8 1.8 आणि 9. हे आपला SSC भेटला. समेशन करून 21.6 SSC भेटला. स्टेप 3 कॅल्क्युलेट द व्हेरियन्स विथिन द सॅम्पल. मग तो कसा करायचा, तर प्रत्येक ह्याचा X1 मायनस X1 बार ह्याचं जेवढं पण आहे, जे पण रिमेनिंग व्हॅल्यू आहे ते आणि त्याचा स्क्वेअर. तर त्या स्क्वेअरचे समेशन्स आपल्याला हवे आहेत. मग SSC इज इक्वल टू ते समेशन्स 21 प्लस 17.2 प्लस 17.2 प्लस 5. तर 60.4 झाला आपला SSC. मग कॅल्क्युलेट रेशिओ ऑफ F. तो कसा फाईंड करायचा, तर बघा आपल्याला SSC माहिती आहे, SSE माहिती आहे. डिग्री ऑफ फ्रीडम V1 इज इक्वल टू C मायनस 1. C काय आहे आपला कॉलम. तर कॉलम किती आहे 4, कारण की 4 ब्रँड होते. 4 मायनस 1 इज इक्वल टू 3. आणि V2 काय आहे N मायनस C म्हणजे काय 18. आपला नंबर ऑफ टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन मायनस नंबर ऑफ कॉलम्स 4. तर किती राहिले 14. तर MSC इज इक्वल टू SSC अपॉन V1 इज इक्वल टू 21.6/3 इज इक्वल टू 7.2 आणि MSC इज इक्वल टू SSC अपॉन V2. हे आपल्याला भेटलं.
देअरफॉर एफ इज इक्वल टू MSC अपॉन MSE, ज्याची व्हॅल्यू आपल्याला आली अप्रॉक्स 1.67. स्टेप 5 टॅब्युलेटेड व्हॅल्यू एफ व्हॅल्यूचा वेगळा टेबल असतो, तो आहे माझ्याकडे, तो पण दाखवतो तुम्हाला. तो कसा करायचा, सिग्निफिकन्स लेवल 0.01 आपल्याला दिलेली असेल आणि रो अँड कॉलम, रो V2 अँड कॉलम V1 हे करायचं, V2 अपॉन V1. तर ते कसं आपण आधी कसं लिहितो, रो इंटू कॉलमच लिहितो ना. तर एफ टेबलमध्ये रो इंटू कॉलम म्हणजे काय, एफ टेबलमध्ये 3,14. आता एफ टेबल तुम्हाला दाखवतो. हां, तर हा बघा एफ टेबल, हा पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. तर ह्यात आपल्याला काय होतं, रोमध्ये 3, मग आता हा आपला रो आहे, हे आपले कॉलम आहे. रोमध्ये 3 हिटे, 3 मध्ये 14 काय आहे, 14 5.56 काय आहे, 14 5.56. तर आपला बरोबर आहे का बघूया. हां बघा 5.56. सो अशा प्रकारे आपण हा फाइंड आउट केला. आता नेक्स्ट काय आहे, कन्क्ल्युजन. सो एफ कॅल्क्युलेटेड 1.67, एफ टॅब्युलेटेड 5.56, एफ टॅब्युलेटेड इज ग्रेटर दॅन कॅल्क्युलेटेड, H0 इज एक्सेप्टेड, देअर इज नो सिग्निफिकंट डिफरन्स बिटवीन ब्रँड्स. टू वे अनोवाचा हा बघा ह्याच्यात टेबल दिलेला आहे. सो टू वे अनोवामध्ये आपल्याला 2 गोष्टींसाठी फाईन करायचं असतं, एक तर फॉर डॉक्टर आणि फॉर ट्रीटमेंट. आता हा क्वेश्चन काय होता तुम्हाला एक्सप्लेन करतो इन शॉर्ट, की 5 किती डॉक्टर आहेत, 5 डॉक्टर आहेत, त्यांनी एका सेम आजारावरती ट्रीटमेंट केली. तर त्या प्रत्येक डॉक्टरचा ट्रीटमेंटवरचा इफेक्ट 5 आजारावरती ट्रीटमेंट केली, तर प्रत्येक डॉक्टरचा ट्रीटमेंटवरच्या इफेक्टमध्ये सिग्निफिकंट डिफरन्स आहे की नाही ते बघा. नो डिफरन्स बिटवीन डॉक्टर, नो डिफरन्स बिटवीन ट्रीटमेंट्स. तर कॅल्क्युलेशन करायचं. पुन्हा ह्यात आपल्याला आधी फाइंड आउट करायचं आहे, हा आपला टेबल असणार. तर रोजचा कॉलम्सचा टोटल पण आपण फाइंड आउट करणार आणि रोजचा टोटल पण फाइंड आउट करणार. आता सर्वात पहिलं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ग्रँड टोटल. आता ग्रँड टोटल कसा फाइंड आउट करतो, समेशन ऑफ रो, सम ऑफ रो म्हणजे आता बघा 50 प्लस 69 प्लस 103 प्लस 83 प्लस 102 पण करू शकतो, किंवा 85 प्लस ह्याचं पण समेशन किंवा ह्याचं समेशन, दोघांचं पण समेशनची व्हॅल्यू एकच येणार, सेमच येणार. मग आता कोणतं पण तुम्ही घ्या, इथे मी रो घेतला 85, 88, 76, 75, कॉलम घेतला आहे सॉरी, तर 407 आलं. तुम्ही स्वतःहून कॅल्क्युलेट करून बघा, 407च येणार दोघांची पण व्हॅल्यू. मग हिअर रो इज इक्वल टू समेशन ऑफ रो इज इक्वल टू समेशन ऑफ कॉलम ऑलवेज. आता टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन एन काय आहे आपलं, 5 × 5 25. दुसरा भेटला एन भेटला. आता कोरिलेशन फॅक्टर सी एफ काय आहे, जी स्क्वेअर ग्रँड टोटल स्क्वेअर अपॉन एन इज इक्वल टू 6625.96 हे आपलं कोरिलेशन फॅक्टर आहे. आता कॅल्क्युलेट एस एस सी कसं कॅल्क्युलेट करायचं, सेम समेशन ऑफ कॉलम स्क्वेअर अपॉन आर मायनस कोरिलेशन फॅक्टर. तर कॉलम स्क्वेअर काय आहे, तर समेशन ऑफ कॉलमचा स्क्वेअर अपॉन आर काय आहे, तर नंबर ऑफ रोज मायनस कोरिलेशन फॅक्टर केला, तर आपल्याला आन्सर आला हा 406.04. सेम फॉर SSR म्हणजे काय, सम ऑफ स्क्वेअर ऑफ कॉलम सम ऑफ स्क्वेअर ऑफ रो. इथे रोजचं टाकायचं आहे फक्त, एवढंच फरक आहे. मग रोजचं पुट केलं अपॉन 5, कॉलम पण 5 आहे मायनस AF, मग त्यांची व्हॅल्यू आली आपल्याला 25.84. SSR भेटला, SSC भेटला, SSR भेटला. आता SST फाईन करायचा. SST काय आहे, समेशन ऑफ x² मायनस CF. आता हा x² काय आहे, तर स्क्वेअर ऑफ ऑल टर्म्स इन टेबल, म्हणजे हा जो टेबल आहे ना त्याचा प्रत्येकाचा सम, म्हणजे 10 स्क्वेअर प्लस 14 स्क्वेअर प्लस 23 स्क्वेअर प्लस 18 स्क्वेअर असं हा पूर्ण टेबल जेवढे पण टर्म्स आहेत हे सगळे कवर हो, त्याचा सम, स्क्वेअरचा सम इज SST. स्क्वेअरचा सम कुठे गेला, स्क्वेअरचा सम मायनस CF, मग तो भेटला 7039 मायनस CF केला, तर SST भेटला 467.04. आता SSE म्हणजे काय, सम ऑफ स्क्वेअर ऑफ एरर. कसं फाईन करायचं, तर टोटल मायनस कॉलम मायनस रो केला, तर आपल्याला भेटतो सम ऑफ स्क्वेअर ऑफ एरर 35.16. मग आता पुढे काय आपल्याकडे काय भेटलं, आपल्याला SSC, SSR, SST, SSE. तर आता पुन्हा आपलं नॉर्मल वन वे अनोवागत टेबल, फक्त ह्यात 2 गोष्टी आहेत, बिटवीन द सॅम्पल, विदिन द सॅम्पल आणि हे रेसिड्युअल ऑर एरर. तर SSC आपला काय 406.04. V1 कसा करायचा, V1 ऑफ कॉलम, हे ह्याचं नाव नेमिंग बघा, V1 कॉलम आणि इथे V1 रो, कॉलम मायनस रो 5 - 14, इथे पण 5 - 14.
मग MSc काय SSC अपॉन V1 ऑफ कॉलम, मग ते झालं 1.51. SSR अपॉन V1 रो ते झालं 6.4. आणि MSc कसं करायचं तर SSCचं V2 काय आहे C-1 इंटू R-1 म्हणजे 4 × 4 16. तर हे झालं 4 × 4 16 आणि हा फक्त V इज इक्वल टू N-1. टोटल N काय होतं C × R 25 - 1 24. तर SSC कसं करायचं आहे SSC अपॉन V2 इज इक्वल टू 35.16 अपॉन 16 2.1975. मग ह्याला मग परत F इज इक्वल टू MSc अपॉन MSE. आता ह्याच्यात F फॉर C आणि F फॉर R करायचं आहे. MSc अपॉन MSc इज इक्वल टू 46.193 आणि F फॉर Rमध्ये MSR अपॉन MSc इज इक्वल टू 2.3997. हां, मग अकॉर्डिंग टू दिस आता आपल्याला टॅब्युलेटेड व्हॅल्यू फाईंड करायचं आहे. तर टॅब्युलेटेड व्हॅल्यू कसं फॉर सिग्मा इज इक्वल टू 0.054 काय आहे आपला C-1 किंवा R-1 दोघांची पण व्हॅल्यू 4च येते. आणि 16 काय आहे तर आपला V2 म्हणजे काय V1 - V2 करायचं आहे बेसिकली. सो V1 - V2 काय F V1 V2 काय आला आपला 3.1 4,16 4 रो 16 कॉलम. बघूया आपण F टेबलमध्ये 0.05साठी हा 0.01 आहे. हां, तर 4th रो 16 कॉलममध्ये 3.01. ओके, बघा 3.01 आपल्या ह्याच्यात काय आहे 3.01. हां, बरोबर आहे, समजलं ना कसं फाईन करायचं 3.01. मग कन्क्ल्युजन F टॅब्युलेटेड इज ग्रेटर दॅन फॉर डॉक्टर. फॉर डॉक्टर मग आपला डॉक्टर काय होता डॉक्टर कॉलममध्ये होता. तर फॉर डॉक्टर MSc घ्यायचा FC घ्यायचा. F कॅल्क्युलेटेड Rमध्ये आहे डॉक्टर R रोजमध्ये डॉक्टर होते आणि ट्रीटमेंट कॉलम्समध्ये होते. कॉलम्समध्ये डॉक्टर होते, ट्रीटमेंट रोजमध्ये होते. तर काय आलं आपल्याला F टॅब्युलेटेड इज ग्रेटर दॅन F कॅल्क्युलेटेड देअरफॉर नो सिग्निफिकंट डिफरन्स. आता फॉर ट्रीटमेंट F टॅब्युलेटेड इज लेसर दॅन F कॅल्क्युलेटेड देअर इज सिग्निफिकंट डिफरन्स बिटवीन ट्रीटमेंट. आता ते सिग्निफिकंट डिफरन्स कसा करायचा तर T इंटू √2 इंटू MSE अपॉन R. आता Tचा 0.05,16 हा काय आपला V2 आणि 0.05 आपला डिग्री ऑफ फ्रीडम ते दिलेला आहे 2 इंटू MSc अपॉन R. आता MSc आपला काय 2.1975 R5. मग ते CD ची व्हॅल्यू काय भेटली 1.98. आता आपण हा टेबल बनायचा. हा टेबल काय आहे तर प्रत्येक ट्रीटमेंटची डिफरन्स आहे, डिफरन्स बिटवीन मीन आणि कंपॅरिझन विथ CD. मग हे प्रत्येकाचं आता X1 काय होतं आपला ट्रीटमेंटचा जो टेबल होता ना त्याला X1 बोलले त्याच्या समेशनला. X1 इज इक्वल टू 50/5 69/5 103/5 83/5. त्या कॉलम्सच्या जे समेशन्स होतं त्याला डिवाईड बाय कॉलम केलं तर आपल्याला जी व्हॅल्यू येते ती CD पेक्षा जास्त आहे की नाही ते चेक करायचं आहे. मग आता इथे बघ CD पेक्षा ही जास्त आहे 10.6 ग्रेटर आहे 6.6 ग्रेटर आहे 10.4 ग्रेटर आहे 7.8 ग्रेटर आहे 3.8 ग्रेटर आहे 7.6 ग्रेटर आहे. तर ह्याच्या पुढे पण आहे. आता हा X2 5 झाला. मग X3 4 X3 X5 X3 X4 X3 X5 मग परत X4 X5 हे असे टेबल्स आहेत. इक्वल टू आता X3 काय आहे आपला 20 - 6 आणि 16 - 6 हे झालं 4. हा पण ग्रेटर आहे X3 -5 20.6 - 20.4 इथे 0.2 आला. हा लेसर दॅन 1.98 आहे. आणि मग परत इथे X4 काय 16 मग हा पण काहीतरी 4.2 आला समथिंग. हा पण ग्रेटर दॅन 1.98 आहे. सो सिग्निफिकंट डिफरन्समध्ये काय सांगायचं की ऑल द ट्रीटमेंट आर सिग्निफिकंटली डिफरंट एक्सेप्ट कोणता आहे हा X3 आणि X5 X3 and X5 as they both have some relation. झालं. आता पुढे आहे टाईम सिरीज ॲनालिसिसचं मूव्हिंग ॲव्हरेज.
तर मूव्हिंग ॲव्हरेजमध्ये 2 टाईप आहे, ऑड इयरली मूव्हिंग आणि इवन इयरली मूव्हिंग. आता ह्याच्यात मी 3, 4 आणि 5 इयरलीचं केलं आहे, बट मोस्टली आपल्याला 3 आणि 4 इयरलीचंच असतं. तर 3 इयरली मूव्हिंग ॲव्हरेजचं आपण डायरेक्ट सॉल्व करूनच समजूया. तर काय होतं की आता 1995 टू 2004पर्यंतचा आपल्याकडे डेटा आहे आणि त्याचे सेल्स आहे इन थाउजंड्स. तर आपल्याला 3 इयरली मूव्हिंग ॲव्हरेज फाईंड करायचं आहे. तर ते कसं करायचं तुम्हाला मी समजवतो. आता जे आपले हे सेल्स आहेत त्याचं 3 इयरली 3 इयरचं सम करायचं, म्हणजे 1995, 1996, 1997 ह्या तिघांचं जे पण 86, 63, 45 ह्या तिघांचा सम झाला हा 194. आता 1 फर्स्ट गेला, आता सेकंड, थर्ड आणि फोर्थ ह्या तिघांचं करायचं. आता ह्या तिघांचं कसं होणार, 1, 2, 3 ह्याचा 166 आला, माझा सेकंड पण गेला. आता थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ मग पुन्हा 1, 2, 3 146 झाला. पुन्हा असं 1, 2, 3 1, 2, 3 परत 1, 2 आणि हा 3 असं करत करत म्हणजे काय तर एक एक व्हॅल्यू कट करत जायची. आता इथे तुम्हाला नीट आपण 1, 2, 3 4, 5, 6, 7, 8 आहे. तर पहिले 3चं सम कसं 1, 2, 3 1 + 2 + 3 मग 1 एक्सक्ल्यूड करायचा, मग 2 + 3 + 4 मग 2 एक्सक्ल्यूड करायचा, परत 3 + 4 + 5 मग परत 3 एक्सक्ल्यूड करायचा, 4 + 5 + 6 मग 4 एक्सक्ल्यूड करायचा, 5 + 6 + 7 असं करत करत जायचं जोपर्यंत आपला शेवटचा n आहे. मग त्याचे जे व्हॅल्यूज येतील ह्याचं मग परत ॲव्हरेज फाईंड करायचं. ॲव्हरेज कसं तर 194 डिवाइड बाय 3 का तर 3 इयरली मूव्हिंग ॲव्हरेज आहे. बघा बरोबर आला 194 डिवाइड बाय 3 64.66 असंच मग डिवाइड बाय 3 डिवाइड बाय 3 डिवाइड बाय 3 डिवाइड बाय 3 हे सगळ्यांची व्हॅल्यू फाईंड करायची. आता इयरली मूव्हिंग ॲव्हरेजचा आपण पॅटर्न बघूया. 64 आहे, मग 55 झालं कमी होतं आहे, 48 कमी होतं आहे, मग परत 48 पासून 52 वाढलं, मग 66 वाढलं, मग हे काय झालं एकतर कमी झालं आणि मग परत वाढलं. तर ह्याचा ट्रेंड काय आहे तर इथे लिहिलं आहे बघा. कन्क्ल्युजन द गिवन डेटा शोज अन ऑसिलेटरी ट्रेंड. समजलं एवढंच आहे, 5 मार्कासाठीच येतो हा क्वेश्चन. एवढं सॉल्व करायचं. आता 5 इयरली मूव्हिंग बघूया, आधी ऑडवालेच बघूया. तर ह्यात पण बघा 5 इयरली करायचं आहे, 1, 2, 3, 4, 5 ह्या 5 इयर्सचं एक सम झालं 89. तिथे ऑड आणि इव्हनमध्ये फरक काय येतो माहिती का, इव्हन ऑडमध्ये काय असतं 1, 2, 3 तर मधला टर्म येतो, बट इव्हनमध्ये काय असतं 1, 2, 3, 4 तर मध्ये काहीच टर्म नसतो. त्यामुळे ऑड आणि इव्हनमध्ये जरासा फरक आहे, एवढंच आहे, बाकी काय नाही. आता ह्या बघा ह्या 4चं 89 आलं, मग परत 1, 2, 3, 4 ह्या 5 ह्या 4चं हे आलं, मग परत 1, 2, 3, 4, 5 ह्याचं हे आलं, असं होत राहते. म्हणजे 5-5चे समेशन करून आपल्याला हे भेटलं. त्याला परत डिवाइड बाय 5 करायचं, डिवाइड बाय 5 17.8 डिवाइड बाय 5 डिवाइड बाय 5 डिवाइड बाय 5. आता ह्याचा आपण ट्रेंड बघूया. तर काय 17.8 21.8 25 हा ट्रेंड वाढतच चालला आहे. ट्रेंडमध्ये आपल्याला दिसतंय क्लिअर की वाढतच चाललं आहे. सो द गिवन डेटा शोज अन अपवर्ड ट्रेंड. आता 4 इयरली मूव्हिंगमध्ये काय करायचं की ह्याचा टेबल बनवताना आहे ना एक लाईनची गॅप सोडायची प्रत्येक ह्याच्यात. सो मग काय होतं की आता बघा 4 इयर 1, 2, 3, 4 चौघांचं ॲडिशन केलं तर आता कोणाच्याच मध्ये नाही येत, म्हणजे हे इथे येतं मध्ये, तर ह्याला इथे लिहिलं, ह्याला पुन्हा 2 जणांचं ॲडिशन करून इथे पुन्हा केलं. म्हणजे कसं बघा पहिल्या 4चं इथे मध्येच आलं ॲडिशन, कुणाच्या लाईनीमध्ये नाही आलं. आधी कसं मध्ये एक टर्म असतो त्या टर्मला यायचं, पण आता तसं त्या टर्म इथे टर्मच नाही आहे कोणता, सो मध्येच येतं. मग पुन्हा नंतरचे 4 1, 2, 3, 4 ह्या 4चं मध्ये इथेच आलं 2002. मग पुन्हा 1 झालं 2 झालं, आता इथे 1, 2, 3, 4 ह्या 4चं मध्ये इथे आलं 2027. मग आता हे असं करत करत जायचं सगळ्यांचे. अँड नंतरला काय करायचं जेव्हा सगळे होतील 4च्या 4 टर्म, तर परत ह्या टर्म्सचे दोघांचे ग्रुप बनवायचे, म्हणजे 1, 2 1, 2 1, 2 1, 2 1, 2 1, 2 असं. हे जे टर्म्स बनले ह्याला आता आधी काय करायचं आपण 3 इयरली असेल तर डिवाइड बाय 3, 5 इयरली असेल तर डिवाइड बाय 5
आता इथे आपण 4 इयरली घेतलं, आधी 4चे घेतले आणि मग 2चं घेतलं, तर 4 × 2 8, तर डिवाइड बाय 8 करायचं. तर मग 4 इयरली मुव्हिंगचे परत डिवाइड बाय 8 करून जे आन्सर येतील ते लिहायचे आणि मग ह्याचं पॅटर्न बघायचं. तर आता ह्याचं पॅटर्न पण क्लिअरली अपवर्ड आहे. सो कन्क्ल्युजनमध्ये परत लिहायचं द गिवन डेटा शोज अपवर्ड ट्रेंड. आता कार्ल पियर्सन शेवटचं आहे, त्यानंतर झालं आपलं. तर ओके, सो शेवटचा कार्ल पियर्सन कोरिलेशन कोएफिशियंट. सो हा एक कोरिलेशन कोएफिशियंट आहे. वाव, हे काय झालं, हां जाऊन दे, आता शेवटचंच राहिलं आहे. सो आपल्याला बेसिकली आर फाइंड आउट करायचा असतो. सो कोव्हेरियन्स ऑफ एक्स कॉमा वाय अपॉन सिग्मा एक्स सिग्मा वाय हा ह्याचा फॉर्म्युला आहे. तर कोव्हेरियन्स ऑफ एक्स कॉमा वाय कसा फाइंड आउट करायचा, त्याचा फॉर्म्युला आहे 1/n समेशन ऑफ एक्स कॉमा वाय मायनस एक्स बार इंटू वाय बार. हा आपला खूप इझी फॉर्म्युला आहे. सिग्मा एक्स कसा फाइंड आउट करायचा, √1/n समेशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्स बार स्क्वेअर. झालं, आता एवढंच आहे. तर एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स अपॉन एन समेशन ऑफ वाय बार इज इक्वल टू समेशन ऑफ वाय अपॉन एन. तर हे तुम्ही नीट लक्षात ठेवा. हे फॉर्म्युलाज तुम्ही फक्त लर्न करा, तुमचं होऊन जाईल. हे फॉर्म्युलाज महत्त्वाचे आहेत, फक्त फॉर्म्युलाचंच आहे, दुसरं काहीच नाही. तर आपण ह्याचा एक सम बघूया. सो दिस इज आर सम. डिमांड आणि प्राईस त्याच्यामध्ये आपल्याला काय काय फाईंड करायचं आहे, तर एक्स वाय एक्स बार वाय बार आणि एक्स वाय. तर ह्या सगळ्यांचं आपण नंतरला समेशन केलं. समेशन ऑफ वाय समेशन ऑफ एक्स बार एक्स स्क्वेअर समेशन ऑफ वाय स्क्वेअर समेशन ऑफ एक्स इंटू वाय आणि एन आपला टोटल 8 आहे. सो पहिलं काय एक्स बार आपण फाईंड केला, समेशन ऑफ एक्स अपॉन एन इज इक्वल टू 544/8 इज इक्वल टू 68. वाय बार इज इक्वल टू समेशन ऑफ वाय अपॉन एन इज इक्वल टू 552/8 इज इक्वल टू 69. मग कोव्हेरियन्स ऑफ एक्स कॉमा वाय त्याचा फॉर्म्युला काय होता, 1/n समेशन ऑफ एक्स वाय मायनस समेशन ऑफ एक्स बार इंटू वाय बार. आता एवढ्याच आधी करायचं. 1/8 × 37,560 मायनस 68 × 69 इज 469 मायनस 4695 मायनस 4692. राहिलं 3. कोव्हेरियन्स आपला आला 3. आता सिग्मा एक्सची व्हॅल्यू काय आली, सिग्मा एक्स इज इक्वल टू √1/n समेशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्स बार द होल स्क्वेअर. आता ह्याच्यात पण समेशन ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे काय, समेशन ऑफ एक्सचं स्क्वेअर, समजलं, समेशन ऑफ एक्सचं स्क्वेअर. मग काय झालं, समेशन ऑफ एक्सचं स्क्वेअर इथे दिलं आहे का, हां हा बघा, समेशन ऑफ एक्सचं स्क्वेअर इथे दिलं आहे, गिवन आहे. समेशन ऑफ एक्स स्क्वेअरचं समेशन 37,028. तर ते दिलं 37,028 डिवाइड बाय 1/8 इंटू 68. तर त्याचा आन्सर आला 2.121. मग सिग्मा वायचं पण केलं आपण 38,132 2.345 आलं. मग आर इज इक्वल टू कोव्हेरियन्स एक्स कॉमा वाय आपण सिग्मा एक्स इंटू सिग्मा वाय. सो 3 इंटू 2.1213 इंटू 2.345. सो आला 3 इंटू 4.9744. देअरफॉर आर इज इक्वल टू 0.603. आता आर नेहमी -1 आणि +1च्या मध्येच असतो, ह्याच्यापेक्षा पुढे जात नाही. सो इट इज अन परफेक्ट आन्सर. दॅट्स इट. वी हॅव कम्प्लिटेड ऑलमोस्ट एव्हरीथिंग. टोटल 69 पेजेसची PDF आहे. मी तुम्हाला त्याच्यासोबत हे न्यूमरिकल्स आणि आपले दोन्ही पण टेबल्स पण देतो. सगळं काही तुम्ही आपल्या गुगल ड्राईव्हच्या लिंकने ॲक्सेस करू शकता. अँड दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू. बाय बाय.